पोचतोय ना. सरदारानं फक्त आपली दिलेली सरदारकी सांभाळावी या नॅरेटिव्हला उद्ध्वस्त करणारे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज. आपण जेव्हा सरदाराची राणी असतो त्यावेळी आपण फक्त आपलं छान घडी सांभाळावी आणि छत्रपती शिवराय दुसऱ्यांच्या घरात जन्मावेत असं न मानता स्वतःच्याच घरामध्ये शिवाजी ज्यांनी घडवले अशा स्वराज्य मार्गदर्शिका जिजाऊमासाहेब. मोघल साम्राज्य हे कधीही अस्ताला पावणार नाही आणि मोघल साम्राज्याचा तळपता सूर्य तसाच राहील या नॅरेटिव्हला गाडणारे छत्रपती शिवाजी महाराज. आणि युवराज म्हटलं की त्यांच्या स्वतःच्याच म्हणजे ज्या माणसाला त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा खोट्या इतिहासाशी लढावं लागलं, खोट्या नॅरेटिव्हशी लढावं लागलं, पण त्यांचं कर्तृत्व एवढं देदीप्यमान होतं की ज्यामुळे त्याही नॅरेटिव्हला नंतर पुसता आलं असे स्वराज्य संरक्षक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मी तर म्हणेन 2 पावलं पुढे असणारे छत्रपती संभाजी महाराज. त्यानंतर राजा म्हटलं की राजेशाही असावी आणि तीच राजेशाही कायम राहावी, लोकांनी मुजरेच करावेत आणि तशाच प्रकारे राहावं असं न मानता लोकशाहीची रुजवात आपल्या नव्या नॅरेटिव्हने आणणारे छत्रपती शाहू महाराज. समाज सुधारणा करत असताना आहे तेवढ्या चौकटीत न राहता विद्रोह करण्याची दृष्टी देणारे आणि तसं नॅरेटिव्ह मांडणारे महात्मा फुले. आणि लोकशाही जर येत असली तरी ही भारतातली लोकशाही राजेशाहीचा मुखवटा राजेशाही असणारी मात्र लोकशाहीचा मुखवटा धारण करणारी अशा प्रकारची असू नये म्हणून लोकशाहीच्या मागे क्रांतिकारी बदलाचं नॅरेटिव्ह आणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या सगळ्याला लोकलढ्याला की सरदारांची लढाई नाही, ही जनसामान्यांची लढाई आहे हे नॅरेटिव्ह आणि त्याचप्रमाणे अहिंसेचा मार्ग दाखवणारे महात्मा गांधी या सगळ्यांना वंदन करून मी इथे उभा आहे. कारण या सगळ्यांचा इतिहास हा नॅरेटिव्हचाही इतिहास आहे जसं मी मगाशी म्हणालो. आणि म्हणून या सगळ्यांना मी त्याच्या पलीकडे महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचं घराणं फक्त 2 गाद्या आहेत, त्यांनी इतरांना आशीर्वाद द्यावेत आणि स्वतः कधी सामाजिक राजकीय क्षेत्रात भाग घेऊ नये या नॅरेटिव्हला बाजूला करून जे आता प्रत्यक्ष समाजसेवा, राजकारण आणि अर्थकारण, समाजकारण, संस्कृतीकरण यामध्ये ॲक्टिव्ह झालेले तसे आपले युवराज छत्रपती संभाजी महाराज. आणि त्याच्याबद्दलचा एक किस्सा सांगेन आणि मग मी पुढे जाईन. मी त्यावेळी ABP माझा होतो आणि माझ्या कट्ट्याला महाराज साहेब आले होते आणि मी त्यांना विचारलं की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन अनेक पक्ष उभे झाले, संघटना उभ्या झाल्या, ते नेते मोठे झाले, ते पक्ष मोठे झाले, काही पक्षांचे तर मुख्यमंत्री सुद्धा झाले. मग छत्रपती घराण्याचं नाव घेऊन जर का माणूस एवढा मोठा होत असेल, पक्ष आणि संघटना मोठे होत असतील, तर छत्रपती घराण्याचा म्हणजे आपल्या ग्रामीण आणि शेतकऱ्यांना लगेच समजेल अशा भाषेत सातबाराच ज्यांच्या नावावर आहे व त्यांनी का मागे राहायचं. तर माझा त्यांना प्रश्न होता की छत्रपती हे मुख्यमंत्री होतील की नाही. पण संभाजीराजे त्यांनी माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही, त्यांनी त्याला टोलवलं. पण मला खात्री आहे की इथे उपस्थित प्रत्येकाच्या मनात ती अभिलाषा, अपेक्षा, महत्वाकांक्षा ती आहे. आणि याच्याला जोडून एक नॅरेटिव्ह आहे की ज्याला उद्ध्वस्त करायची गरज, ते म्हणजे आपलं असं कडे नाही नाही मला काही मुख्यमंत्री व्हायचं नाही, सत्ता आमचं ध्येय नाही. हे जे काही लोकांचं लाडकं वाक्य आहे, सत्ता आमचं ध्येय नाही, राजकारण नाही, समाजकारण, 80% समाजकारण 20% राजकारण, हे पण एक नॅरेटिव्ह जे चुकीचं आहे. प्रत्येक गोष्ट हे राजकारणच आहे. मी राजकारण करणार नाही हेही राजकारण आहे, मी तटस्थ राहणार हेही राजकारण आहे, मी अमुक याला मत देईन किंवा न देईन किंवा घरात बसेन हेही राजकारणच आहे. आणि मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, आम्हाला सत्ता नको, असं कसं नको आहे. तुमच्याकडे जी सगळ्यात सर्वोच्च सत्ता असते, एक लक्षात घ्या, आज पुरस्कारांवरनं राजकारण होतं, नियुक्त्यांवरनं राजकारण होतं, या सगळ्याच्या गंगोत्री आहे सत्ता. ती सत्ताच नसेल, हे बघा भारतरत्न 10 वाटता येतात, पद्मश्री 100 देता येतात, काही फरक नाही पडत. ते देणारा कोण असतो तो सत्ताधारी असतो. त्यामुळे सत्ताधारी होणं हे अतिशय क्लिअर कट तुमचं एम असलं पाहिजे, महत्वाकांक्षा असली पाहिजे. ते टाळून चालणार आहे की आम्हाला सत्ता नको, आम्ही सत्तेसाठी करत, सत्तेसाठीच आपण करतोय. आणि समोरच्यांकडे जाताना आपल्याला न लाजता न घाबरता सांगितलं पाहिजे की आम्ही सत्तेसाठी 100% सत्ता स्वतःच्या बळावर घेऊन राज्य करायला आम्ही इथे आलेलो आहोत. तो किस्सा मला आता एकदम या क्षणी आठवला, पण कोणाच्या बाबतीत पण जेव्हा एका वेगळ्या घराण्याच्या बाबतीत चालू होतं तेव्हा जेव्हा मुलाखती चालू होत्या किंवा त्या मुलाशी बोलणं चालू होतं स्वीकारण्यापूर्वी त्याला की तू इकडे कसा काय आलायस किंवा काय, तो म्हणाला मी राजा व्हायला आलेलो आहे.
तर प्रश्न असा आहे, तुम्ही जरपर्यंत लोकांना हे सांगणार नाही की आम्ही इकडे राजे व्हायला आलेलो आहोत, आम्ही इकडे सत्ता मिळवायला आलेलो आहोत, महाराष्ट्राची सत्ता संपूर्ण स्वबळावर आम्हाला मिळवायची आहे किंवा आमचा एवढा हस्तक्षेप त्यात असला पाहिजे की आम्ही धोरणांना वळण देऊ शकतो, तोपर्यंत केवळ कडेकडेने खेळण्यात काही अर्थ नाही. तर त्या निमित्तानं ते प्रत्यक्ष जे आता पाण्यात उतरलेले आहेत त्या संभाजीराजे छत्रपतींना सुद्धा मी इथे अभिवादन करेन आणि मी माझ्या विषयाला थोडी सुरुवात करायचा प्रयत्न करते. मला वेळेचं सुद्धा भान आहे कारण नंतर वेलणकरांचा पण कार्यक्रम आहे. तर नॅरेटिव्ह हा मुद्दा शब्द सध्या गेल्या काही काळापासून खूप चर्चेत आलेला आहे, नॅरेटिव्ह. आणि मधल्या काळात ते आपण इलेक्शनच्या दृष्टीने, आता माझा विषय असा आहे की मला कल्पना आहे शेवटी या मंचाचं आणि काही भूमिका आहे, पण मला कडेकडेने का होईना राजकारणाला स्पर्श करावा लागेल. मी पूर्ण अराजकीय बोलू शकत नाही कारण नॅरेटिव्हचा खेळच राजकीय आहे, राजकारणातच होत आलेला आहे. आणि माझ्या पुढे बोलण्यामध्ये येणार आहे, नॅरेटिव्ह थोड्या काळासाठीचं सुद्धा असतं, काही क्षणांपुरताचं पण असतं आणि संपूर्ण इतिहासभर जे चालू राहतं अशा प्रकारचं सुद्धा नॅरेटिव्ह असतं. जसं की महाभारत युद्ध ऐन भरात असताना कौरवांचे सेनापती द्रोणाचार्य, आणि द्रोणाचार्य कोणाला ऐकत नव्हते, मग कोणी हरू शकत नव्हतं त्यांना, अर्जुन काय हरवणार आणि दुसरा कोण हरवणार, मग काय करायचं. तर एक नॅरेटिव्ह तयार करण्यात आलं, थोडं अल्पकालीन नॅरेटिव्ह काय होतं, अश्वत्थामा मेलेला आहे, अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला होता, म्हणजे मारलाच त्याला, तर तो मेलेला आहे. आणि मग चर्चा पटकन वातावरण फिरलं ना, एकदम सगळं वातावरण सुरू, अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा कौरवांच्या सेनापतीचा मुलगा म्हणजे द्रोणाचार्यांचा. द्रोणाचार्य त्याला खरंच माहिती आहे, नॅरेटिव्हने परिणाम केला. त्यांना माहीत होतं की अख्ख्या पांडवांमध्ये खरं बोलणारा एकमेव धर्मराज युधिष्ठिरला त्यांनी विचारलं, तर युधिष्ठिर म्हणाला की अश्वत्थामा मेलेला आहे, पण नरोवा कुंजरोवा, हत्ती मेलाय का माणूस मेलाय ते मला माहीत नाही, जे खोटं होतं आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा भोगावे लागले. युधिष्ठिराने आयुष्यात एकदाच खोटं बोललं ते म्हणजे हे खोटं बोलला. त्याला माहीत होतं की माणूस हे अश्वत्थामा मेलं म्हणजे हत्ती मेलेला आहे, माणूस नाही मेलेला. पण नॅरेटिव्ह म्हणजे काय, त्याची एकदम पटकन आठवणारं उदाहरण म्हणजे हे, त्या एका नॅरेटिव्ह सेट केल्यामुळे पांडवांचा सगळ्यात कॅपेबल, कौरवांचा सगळ्यात कॅपेबल सेनापती गेला. द्रोणाचार्य गेल्यानंतर मग तिथे ह्याला द्रोणाचार्यांच्या मुलाला करण्यात आलं, पण तो स्वतः भडकव एकदम, ज्याला म्हणू त्याला हार्ड ब्रेनवाला होता, तो काही पण द्रोणाचार्य होता, त्यांच्या मुलाला काही ते जमलं नाही. पण जे काय असेल ते सांगायचा मुद्दा नॅरेटिव्हचा आहे. नॅरेटिव्ह किती महत्त्वाचं काम करू शकतं. तर नॅरेटिव्ह हा शब्द असला तरी त्याला मराठी भाषेमध्ये सांगताना मी विचार करत होतो की इकडे आजच्या या भाषणाच्या वेळी किंवा या बोलण्याच्या वेळी काय सांगायचं. नॅरेटिव्ह म्हणजे कथ्य, कथन, कहाणी. पण आता पुढे मी बोलत असताना सर्वसाधारण भाषेत सांगायचं झालं तर नॅरेटिव्ह म्हणजे चित्र. आपण म्हणतो ना, असं चित्र तयार करण्यात आलं, एखाद्या लेखामध्ये किंवा बातमीमध्ये लिहिलेलं असं चित्र तयार करण्यात आलं. असं चित्र तयार करण्यात आलं की मोगल सत्ता हलवता येत नाही. असं चित्र तयार करण्यात आलं की काय आणखी कुठला तरी राजकीय पक्ष असा आहे. असं चित्र तयार करण्यात आलं की हा माणूस भला आहे. किंवा आता जसं एक आंदोलन सुरू झालं होतं 2014च्या साली, जनलोकपाल आंदोलन, वेलणकर सुद्धा बहुधा तेव्हा ऍक्टिव्ह होते. आणि चित्र असं तयार करण्यात आलं, म्हणजेच नॅरेटिव्ह असं तयार करण्यात आलं की जनलोकपाल आल्यानंतर जगातले सगळे प्रश्न सुटणार आहेत, भारतातले सगळे प्रश्न सुटणार आहेत. आणि जनलोकपाल म्हणजे कोणत्या राष्ट्रपतीच्या वर ठेवणार होते त्याला, अशी अपेक्षा होती हजारेंची. हे नॅरेटिव्ह होतं. लोकांना काही, दिल्लीमध्ये लोक जेव्हा इंटरव्ह्यू व्हायचे, मुलं म्हणजे मीडिया त्या जंतर मंतरला आलेल्या किंवा मैदानावर आलेल्या लोकांना विचारायचं काय होणार आहे लोकपालमुळे. बेरोजगारीचा प्रश्न मिटणार आहे, भ्रष्टाचार दूर होणार आहे, हे बाकीचं असं होणार आहे. असं काही होणार नव्हतं. असं ते पद, आणि नंतर आत्ताचे सत्ताधारी येऊन सुद्धा कोणीही जनलोकपाल नावाचं पद तयार केलं नाही. तर पण गंमत आहे, त्या नॅरेटिव्हमुळे ज्या गोष्टी बदलायच्या होत्या त्या बदलल्या. 2014ला राजकारण काय झालं ते आपण बघितलं. ही ताकद असते नॅरेटिव्हची, म्हणजेच कथ्याची, म्हणजेच कथनाची, म्हणजे गोष्टीची. त्यामुळे आपण यापुढे बोलताना मी हे शब्द वापरणार आहे की चित्र असं तयार झालं किंवा असं चित्र उभं करण्यात आलं, म्हणजेच नॅरेटिव्ह आहे. नॅरेटिव्ह हा काही फार पाश्चात्य संकल्पना नाही. मी जसं तुम्हाला सांगितलं की तिथपासून हे नॅरेटिव्ह चालत आलेलं आहे. जसं ऐतिहासिक नॅरेटिव्ह असतं, मी जसं म्हणालो तसं की त्या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये थोड्याशा काळासाठी आहे, पण ऐतिहासिक नॅरेटिव्ह म्हणजे वर्षानुवर्ष चालू आहे असं सुद्धा नॅरेटिव्ह आहे. जसं की एक नॅरेटिव्ह म्हणजे उदाहरणार्थ लोकशाही प्रक्रिया, म्हणजे जसं राजेशाही ही एक प्रक्रिया होती, लोकशाही जशी प्रक्रिया, कम्युनिझम तशी प्रक्रिया, याच्यातून सगळ्यांचं भलं होतं, हे एक नॅरेटिव्ह आहे. आणि प्रत्येकजण त्या नॅरेटिव्हच्या बाजूने सांगण्याचा प्रयत्न करत असतो. नॅरेटिव्ह म्हणजे तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टींपैकी वेचक गोष्टी घेऊन तुम्ही जेव्हा चित्र तयार करता
ते नॅरेटिव्ह असतं. तुम्हाला माहिती आहे याच्यातल्या बाकीच्या गोष्टी कोणत्या आहेत किंवा नाहीत, पण तुम्ही निवडता आणि त्याला मोठं करता. पण त्याच्यातून एखादा नेता असतो, एखादा कोणी असू शकतो नेता. आपण राजकारणाच्या बाजूने बोलतोय, समाजकारण, राजकारण, तर एखादा माणूस असतो तो असाच आहे, हा भडकाऊच आहे, हा लाचखोरच आहे, हा भ्रष्टाचारीच आहे, हा पक्ष म्हणजे भ्रष्टाचाराची गंगोत्रीच आहे. हे नॅरेटिव्ह वर्षानुवर्ष तयार होतं आणि अनेकदा ते दीर्घकाळ सुद्धा असू शकतं. नंतर आपल्याला कळतं ती गोष्ट वेगळी की सत्ता झाल्यानंतर पुन्हा तशाच युत्या आघाड्या होतात, कोण कुठे काय जातं वगैरे वेगळं सांगायची गरज नाही, तुम्ही सगळे सुज्ञ आहात. पण त्या नॅरेटिव्हला मात्र आपण भुललेलो असतो आणि नॅरेटिव्ह तयार केलं जातं. पहिल्या काळामध्ये लोकांच्या मार्फत सर्वसामान्य एकमेकांशी बोलून तसं बनवत होतात. आता मात्र नॅरेटिव्ह आणि या गोष्टी तयार करण्यासाठी ऑर्गनाइज स्ट्रक्चर तयार झाले, कारण लोकांना माहिती आहे कसं उभं केलं जातं. अमेरिकेमध्ये आता बिडेन आणि ट्रम्प यांची निवडणूक आहे. तिथे बिडेन म्हातारे आहेत, त्यांना काही कळणार नाही, त्यांना काही शक्य नाही, त्यांच्या काळात ढासळलेलं आहे सगळं. ट्रम्प म्हणजे एकदम काय म्हणू त्याला, एकदम जोरदारच मुसंडीच मारणार आहे. देशाच्या भक्तीसमोर त्याला काही बाकीचं काही दिसतच नाही. बाकी ट्रम्प यांनी काय काय गमती गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळं तुम्ही जरा गुगलवरती गेला तर कळेल तुम्हाला. एकदम रंगीला प्रकरण आहे सगळं ट्रम्प म्हणजे. पण जे काय असो, त्याने हे नॅरेटिव्ह बनवण्यात यश मिळवलेलं आहे की बायडेनकडनं काही होत नाहीये, अमेरिका अशीच चालू होती, काही अर्थ नाही, आर्थिकरणाला सगळा प्रॉब्लेम झालेला आहे, मीच इकडे देशाला वापरू शकतो. आणि बोलायला काय जातंय ना, प्रत्यक्ष बसल्यानंतर बघू तर ट्रम्प सध्या तसं ते नॅरेटिव्ह तयार करतायत. असंच नॅरेटिव्ह तुम्हाला आपल्याकडे सुद्धा बघायला मिळू शकतं. मी पुन्हा एकदा सांगतोय, मला माझ्या या विषयाचा भाग म्हणून उल्लेख करणं स्वाभाविक आहे, पण हा फक्त माझ्या बोलण्याचा अकॅडमिक भाग आहे. जसं की आता जाहीरपणे सांगण्यात आलं होतं की या निवडणुकांच्या लोकसभेच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका बसला आणि ते महायुतीच्या नेत्यांचं अधिकृत ऑन रेकॉर्ड म्हणणं आहे की संविधान विरोध आणि संविधान बदलणाऱ्या या नॅरेटिव्हमुळे आम्हाला तोटा झाला. हे जाहीर विधान आहे, ते काय मी नाही सांगत आहे. मग हे नॅरेटिव्ह कसं तयार झालं? हे नॅरेटिव्ह दोन प्रकारे तयार झालं. फक्त काँग्रेस आणि संबंधित संघटनांनी बोलल्यामुळे ते नॅरेटिव्ह तयार झालं का? तर असं नॅरेटिव्ह नाही होत. करता येतं, तसंही केलं जातं आणि मी माझ्या बोलण्यामध्ये पुढे येईल. नॅरेटिव्ह कसं तयार केलं जातं, कोण कसं करतं, त्याच्यामागे सिस्टीम काय असते, कशी केली जाते, त्याच्यात रिस्क काय, हे मी सांगेन मी पुढे. काँग्रेस किंवा बाकीचा जो सगळा महाविकास आघाडीचा ब्लॉक आहे तो जरी हे नॅरेटिव्ह तयार करत असला तरी तो फक्त बोलत होता म्हणून लोक भुलले, अरे हा हे म्हणतात ना नॅरेटिव्ह, हे काय म्हणतात ना संविधान विरोध आहे म्हणून आम्ही पण मानलं संविधान विरोध आहे आणि म्हणून आम्ही विरोधात केलं, असं होत नाही. नॅरेटिव्ह ज्याच्या बाबतीत, ज्याच्या बाजूनं किंवा ज्याच्या विरोधी तयार करण्याचा प्रयत्न होत असतो त्याच्यामध्ये थोडं तरी सत्य असावं लागतं, थोडं तरी त्याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट असावा लागतो. तो कॉन्टेक्स्ट लोकांना तसा वाटू लागतो की असं खरंच होण्याची शक्यता आहे, असं होऊ शकतं. नवं माणूस 2014 साली ज्यावेळी सत्ता बदलत होती त्यावेळी अमुक एक पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आहे आणि अमुक हा नेता आता आल्यानंतर देशातलं वातावरण बदलणार आहे, याच्या काहीतरी गोष्टी, काही म्हणजे त्या कमी म्हणजे कितीही कमी असू शकतं. की 2014ला मोदी येत आहेत कारण गुजरात मॉडेल बघा त्यांनी प्रशासन कसं दाखवलं, बघा त्यांनी प्रकल्प कसे आणले, एक नॅरेटिव्ह तयार झालं. आणि वर्सेस युपीए सरकारचं काय चाललं होतं, भ्रष्टाचाराचे A to Z वगैरे काय दाखवण्यात आलं आणि म्हणून ते नको आपल्याला हे पाहिजेत, हे नॅरेटिव्ह दाखवण्यात आलं. आज ते नॅरेटिव्ह पूर्ण वेगळं आहे. आज आलेले ते वेगळ्या भूमिकेमध्ये म्हणतायत. आज ते म्हणतात की या मधल्या काळात नेमका कोणत्या उद्योगपतींना फायदा झाला, किती नेमके उद्योगपती ज्यांना फायदा होतोय, 400 पारच का पाहिजे, 400 पारचा गणित यांचं वेगळं होतं, त्यांनी एकदम ह्याला वेगळा रंग देऊन टाकला. बरं, मी जसं म्हणालो तसं महाविकास आघाडी किंवा केंद्राच्या बाबतीत इंडिया म्हणत होती की 400 पार म्हणजे संविधान बदलले, असं नव्हतं. मी पुन्हा एकदा ऑन रेकॉर्ड असलेल्या गोष्टींची माहिती देतोय, मी माझ्या मनातलं सांगत नाहीये. 3 ते 4 महत्वाच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या अशा आशयाची विधानं केली. नॅरेटिव्ह नावाचा फुगा असेल तर त्या फुग्यामध्ये थोडा तरी जो काही वायू असतो ना तो खराच असतो. फुगा स्वतःहून नुसता एक रिकामा रबराचा तुकडा वरती नाही जाणार, त्याच्यामध्ये हवा का होईना भरावी लागते. अशी विधानं केल्यामुळे मग नॅरेटिव्ह तयार झालं की हे जर का खरोखर 400 पार आले तर संविधान बदलतील आणि त्याचा जो काही परिणाम व्हायचा तो झाला. आणि पुढे आपण बघतोय की बऱ्यापैकी यांना यावेळी फटका बसला. आज जवळपास 100 जागा त्यांच्या कमी झाल्या किंवा 60 जागा एकट्या उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वगैरे वगैरे. ही नॅरेटिव्हची ताकद आहे, ही नॅरेटिव्हची. आणि नॅरेटिव्ह म्हणजे केवळ कोणत्या तरी मोठ्या पक्ष संघटनांशी संबंधित अशातला भाग नाही. तुम्ही मला संभाजी महाराज साहेब, मला कौतुक वाटतंय की प्रशिक्षणावरती स्वराज्य संघटना काम करते, ही फार मोठी गोष्ट आहे. हे मी तुम्हाला इकडे आवर्जून सांगतो. आंदोलनं तयार करणं, नंतर निषेध मोर्चे काढणं, भडकाऊ भाषणं करणं, या सगळ्या गोष्टी ठीक आहे. म्हणजे मला वाईट वाटतंय की मला अजूनही म्हणजे संभाजी महाराजांचं एक चित्र ते म्हणाले होते एकदा, तर मला तलवार काढावी लागेल, त्यावेळी एवढं ते गाजलं होतं तुमचं. पण त्याच्याही पलीकडे बांधणी पण करावी लागते, पक्ष बांधणी करावी लागते. तुम्हाला कार्यकर्त्यांना प्रगल्भ बनवावं लागतं, कारण तुम्हाला हे लॉंग टर्म गणित
तुम्हाला बघावं लागतं, तुम्हाला राजकारणाचं नॅरेटिव्ह सेट करावं लागतं. आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय, मी इथे काही नावं घेणार नाही कारण स्वाभाविकपणे मर्यादा आहेत आणि त्याची मला पूर्ण कल्पना आहे, पण एक व्यक्ती किंवा एक संघटना किंवा काही व्यक्ती एक नॅरेटिव्ह तयार करतात आणि सगळा समाज, एक मोठा समाजाचा भाग त्या नॅरेटिव्हच्या बरोबर असतो. त्या नॅरेटिव्हमध्ये काही भाग खरा आहे का, मी मगाशीच म्हणालो तसं काही भाग खरा असल्याशिवाय ते नॅरेटिव्ह टिकू शकत नाही. पण त्या नॅरेटिव्हच्या मागे किती जायचं, ते नॅरेटिव्ह संपूर्णतः आपलं कल्याणकारी आहे की नाही याचा कधी विचार करणार आहे की नाही, हा सुद्धा समाजाचा समोरचा प्रश्न आहे. आणि असं जेव्हा होत नाही तेव्हा काउंटर नॅरेटिव्ह सुद्धा तयार करण्याची गरज उपस्थित होते. माझ्या दृष्टीने म्हणजे मी समजा महाराष्ट्रामध्ये मी राहतो, आपण सगळे समतापूर्वक आणि सगळ्यांना समान हक्क आणि सगळे समान आहोत या भूमिकेवरती असणाऱ्या शाहू फुले आंबेडकरांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या चतुसूत्रीचे आपण वाहक आहोत, पाईक आहोत, याची मला पूर्ण मान्यता आहे. पण तरीसुद्धा महाराष्ट्रातला मराठा समाज हा फर्स्ट अमंग द इक्वल हे आपण मानणार आहोत की नाही. जसं की मुख्यमंत्री आणि संपूर्ण कॅबिनेट मिनिस्ट्री असते, त्याच्यामधले सगळे मंत्री मुख्यमंत्र्यासकट सगळे समान असतात, पण CM इज फर्स्ट अमंग द इक्वल. हे जर का मान्य केलं तर आपल्याला महाराष्ट्रातला एक प्रमुख समाज हा फर्स्ट अमंग द इक्वल बट फर्स्ट अमंग द इक्वल आहे. अशा बाबतीत त्याच्या नैसर्गिक स्टेटसचा जर का काही वेगळा विषय होत असेल तर त्या नॅरेटिव्ह हे कोणी सेट करायचा प्रयत्न करतंय का, हे खरंच सगळ्या समाजाला अपेक्षित आहे का, आणि जर का तसं नसेल अपेक्षित तर उर्वरित समाज नेमकी काय भूमिका घेणार आहे याचा विचार समाजानं केला पाहिजे. कारण तो केवळ त्या समाजापुरता मर्यादित नाहीये, त्याचे परिणाम सर्व समाजावर होत आहेत. आणि म्हणून कोणीतरी एक नॅरेटिव्ह सेट करतं, चांगली गोष्ट आहे, चला नॅरेटिव्ह सेट करणं काही वाईट नाही आहे. मी पुन्हा सांगतो, तुम्हाला पण सेट करायचे पुढे, तुमचा जेवढा संघटनेचा जीव असेल, जेवढं तुम्हाला पुढे जायचं आहे तुम्हालाही सेट करायचं आहे. पण एक मोठं काहीतरी राजकारण घडत असताना त्याच्यामध्ये आपली भूमिका काय, हे कितपत आपल्या दीर्घकालीन हिताचं आहे. नेतृत्व विस्टन चर्चिलचं सुद्धा होतं, पण दुसरं महायुद्ध झाल्यानंतर आणि सगळे दोस्त राष्ट्र जिंकल्यानंतर जिंकून दिलेल्या विस्टन चर्चिलला UKच्या जनतेनं घरी बसवलं, पुन्हा निवडून दिलं नाही. म्हणजे जनतेला आणि समाजाला माहीत असतं की तुमच्या नेतृत्वाचं बाबा इथे तुम्ही इथपर्यंत आम्हाला आणून दिला, धन्यवाद, आता तुम्ही छानपैकी बसा, आता आम्हाला जे दीर्घकालीन राजकारण करायचं त्यासाठी आम्हाला वेगळ्या नेत्याची गरज आहे. आता हा नेता जर का तुमच्यामध्ये असेल आणि तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नसाल तर काय करायचं. आणि इथे नॅरेटिव्ह महत्त्वाचं ठरतं, त्या दिशेने नॅरेटिव्ह बनलं पाहिजे. मी जे म्हणतोय ते फक्त समजून घेण्याचा भाग आहे, तर तुम्ही समजून घेतलं तर जास्त महत्त्वाचं आहे. पण बघा तुम्ही, मी जे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, अशा नव्या नेतृत्वाची सुद्धा गरज आहे. एकाच नॅरेटिव्हच्या मागे जेव्हा समाज जायला लागतो त्यावेळी प्रॉब्लेम होतो. हा अनेकांच्या बाबतीत वेळोवेळी झालेला आहे. पंजाबमध्ये आपल्याला ते 80च्या दशकात बघायला मिळालं, तमिळनाडूमध्ये आपल्याला 80-90च्या दशकात बघायला मिळालं, 90च्या दशकामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी बघायला मिळाल्या की एखादं नॅरेटिव्ह बनवण्यात आलं की कसा सामाजिक दुभंग तयार होतो हे आपल्याला 90च्या दशकात बघायला मिळालं. या इतिहासातून आपण धडे घेणार आहोत की नाही, हे सगळे नॅरेटिव्ह आहेत. जे नॅरेटिव्ह सुरू झाले होते कल्याणासाठी, पंजाबमध्ये खलिस्तान सुरू झालं त्याचं कारण आमच्याकडनं या स्टेट ऑपरेशन आमच्यावरती चाललेलं आहे, आपण ऑपरेस होतोय, आम्हाला वेगळं पाहिजे वगैरे जे काही सुरू झालं त्याचा आधी सत्ताधाऱ्यांनी वापर करून घेतला त्या चळवळीचा, नंतर ती चळवळ डोक्यावर ठेवू लागली. हेच काश्मीरमध्ये झालं, हेच तामिळनाडूमध्ये झालं, हे सगळी नॅरेटिव्ह होती, पण त्याला मग तुम्हाला काउंटर करावं लागलं. आपण नेमकं हे आत्ताचं नॅरेटिव्ह जे काही महाराष्ट्रात प्रस्थापित होतोय ते किती काळ चालू देणार आहोत याचा काहीतरी विचार समाजाने केला पाहिजे, सर्वांनी केला पाहिजे. आणि विधायक मार्ग, मला तुमच्या वाक्यातलं हे वाक्य फार महत्त्वाचं आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा सुसंस्कृत पर्याय स्वराज्य, शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण, आरोग्य या मोठ्या पटावरती काम करणाऱ्या संघटनेचं नॅरेटिव्ह जशा प्रकारे असलं पाहिजे, असं नॅरेटिव्ह आजूबाजूला दिसतंय का, आणि जर का दिसत नसेल तर आपण ते तयार करणार आहोत का, आणि ते कोण तयार करणार आहे, ते तुम्ही तयार करणार आहात. ते माझ्या बोलण्यामध्ये येईलच की कशा प्रकारे त्यातले टेक्निकल पार्ट्स काय आहेत ते. मी जसं म्हणालो तसं की फक्त पॉलिटिकल नॅरेटिव्ह असतं अशातलाही भाग नाही. भारत, मग त्याच्यामध्ये राक्षस होते आणि देव होते. राक्षसांना 2 शिंग असतात आणि त्यांना 2 सुळे असतात, जसे आपण रामायण आणि महाभारतामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे वगैरे. नंतर पुढे वाचल्यानंतर आपल्याला कळलं की अरे असं नसतं, राक्षस ही पण एक संस्कृती होती, भारताच्या संस्कृतीचं ते पण अभिन्न भाग होते. आणि तुम्ही त्यांच्याबद्दल किती टीका करा पण त्यांच्याशिवाय तुम्हाला वेगळं, म्हणजे अमृत मंथनाच्या वेळी एका बाजूला राक्षस होते, दुसऱ्या बाजूला देव होते, त्यांच्या त्या घुसळणीतून सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. अशा प्रकार आता हे नॅरेटिव्ह नंतर लक्षात आलं, कारण तसे इतिहास अभ्यासक तयार झाले. राजकीय नॅरेटिव्ह असतं तसं सांस्कृतिक सुद्धा असतं. जसं आज आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा इतिहास असेल, भारताचा इतिहास असेल, ज्याची एक बघण्याची एक विशिष्ट पद्धत आपण फॉलो करत आलो होतो, पण नवे अभ्यासक आल्यानंतर आपल्याला कळलं अरे याच्याही पलीकडे जाणार आहे. तुम्ही जर का 20व्या शतकात किंवा आधीचं जर का इतिहास लेखन बघितलं तर ते एका पठडीतलं आहे.
आज आपल्याला त्याचे वेगळ्या अँगलने बघता येतात. शेतकरी संघटनेचे शरद जोशी तर छत्रपती शिवरायांना शेतकऱ्यांचा राजा शिवाजी म्हणायचे. त्यांच्या आधी ज्योतिबा फुलेंनी तर कुळवाडी भूषण म्हटलेलं आहे. नॅरेटिव्ह आहे. आधीचं नॅरेटिव्ह काय होतं आणि आत्ताचं नॅरेटिव्ह काय? आपली दृष्टी विशाल करणारी नॅरेटिव्ह आहे. आणि हीच नॅरेटिव्ह तुम्हाला सांस्कृतिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या इतकंच काय सोशल मीडियावरपर्यंत अगदी एखाद्याला प्रचंड शिव्या घालणारा असेल किंवा एखाद्याला एकदम कमी लेखणारा असेल किंवा एखाद्याचा अगदी बडेजाव करणारा असेल, इथपर्यंतही नॅरेटिव्ह आपल्याला बघता येतात. मी जसं म्हणालो तसं एक दीर्घकालीन चालणारी नॅरेटिव्ह सुद्धा असतात. हिटलर वाईटच. आता हिटलर तर सगळ्या ॲक्सिस राष्ट्र हरली सगळी. हिटलर, मुसोलिनी आणि हे हरले म्हणून तो हिटलर वाईट आहे. हिटलर जर का राहिला असता, रशियावर आक्रमण केलं नसतं आणि टिकलं असतं तर कदाचित कोणी बोललं नसतं. हिटलरचे ओसामा बिन लादेनला अमेरिकन बुश ॲडमिनिस्ट्रेशनची लोक भेटायला गेली होती. संबंध होते नीट. नॅरेटिव्हचा खेळ आहे. हितसंबंध बदलले, नॅरेटिव्ह बदललं. भारतामध्ये सुद्धा आपल्याला काल परवापर्यंत जे पक्ष, आता मी पुन्हा इथे नाव नाही घेणार, महाराष्ट्रात असेल नाही तर भारतात असेल, कालपर्यंत तुम्ही म्हणत होता की यांच्याबरोबर जाणार नाही, काय वाटेल ते झालं तरी जाणार नाही. आज तुम्ही त्यांच्याबरोबर आहात. हे नॅरेटिव्ह तुम्हीच तयार केलं. आता याच्यात सुद्धा गंमत बघा, नॅरेटिव्ह दुसरे करतात असं नाही. तुम्हीच एक नॅरेटिव्ह तयार करा की या लोकांबरोबर आम्ही जाणार नाही, या पक्षाबरोबर आम्ही जाणार नाही. आज तुम्हीच म्हणताय की नाही आता आम्ही जातोय त्यांच्याबरोबर. मग काय करायचं? तर अशा हा नॅरेटिव्हचा खेळ चालू असतो. अशा वेळी मात्र वेगळा पर्याय तुम्हाला घेऊन यावा लागतो, जो पुन्हा एक नॅरेटिव्ह असतो. नॅरेटिव्हचे वाक्य मगाशी केंद्रेकर सुद्धा सांगत होते, तसं शेतकऱ्यांच्या वतीने मी त्याच्यात परत जात नाही, त्यांनी पण सांगितलं. पण नॅरेटिव्ह हा तुमच्या रोजच्या जीवन मरण्याच्या जगण्याशी संबंधित असलेला हा विषय आहे. म्हणून हा विषय आपल्याला दृष्टीने महत्त्वाचा आहे. अनेकदा नॅरेटिव्ह हा तयार करत असताना तो दरवेळी तुम्हालाच करावा लागतो अशातला भाग नाही. तो आपोआप सुद्धा तयार होतो. अनेकदा परिस्थितीच एवढी अशी पेटलेली असते की ते नॅरेटिव्ह तयार होतं आणि वातावरण बदलू शकतं. 1857 मधल्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात ते बघायला मिळालं. 47 महात्मा गांधींच्या काळामध्ये एक पातळी अशी आली होती की आता ब्रिटिश साम्राज्याला तसंही जावंच लागलं असतं. पुन्हा एकदा ते असतं ते नॅरेटिव्ह होतं, कारण इथल्या लोकांना आता स्वातंत्र्याची ती आकांक्षा आहे. आणि हेच तुम्ही नंतर पुढे पुढे जर का बघत गेला तर मुंबईमध्ये जो कामगार विरोधी जो संप कामगारांनी केला होता दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली, दत्ता सामंत हे मूळचे लीडर नव्हते त्या आंदोलनाचे, पण कामगार एवढे पेटले होते की त्यांनी स्वतःचं सगळं नेतृत्व, कारण प्रस्थापित पक्ष संघटना यांनी कामगारांना वाऱ्यावर सोडलं आणि ते कामगार सगळे दत्ता सामंतांकडे गेले. त्यांना म्हटले, डॉक्टर तुम्ही आमचे, कारण डॉक्टर होते दत्ता सामंत, तुम्ही आमचे नेते व्हा. दत्ता सामंत त्याचे लीडर झाले. हे कोणी तयार केलं? दत्ता सामंतांचं काय नॅरेटिव्ह होतं? नॅरेटिव्ह काहीच नव्हतं. म्हणजे दत्ता सामंत हे फार मोठे कामगार पुढारी होते असं काही भाग नव्हता. पण त्या संपानंतर दत्ता सामंत प्रचंड मोठे कामगार पुढारी झाले आणि नंतर तो ऐतिहासिक संप जो टेक्निकली आजही चालू आहे असं म्हणतात, तो सुरू झाला. राजकारणामधली अशी अनेक उदाहरणं देता येतील की काही वेळा लोकच तुमचं नॅरेटिव्ह इतकं सहजपणे तयार करून टाकतात. अण्णा हजारे लोकांच्या नॅरेटिव्हमधून तयार झालेलं नेतृत्व आहे. कोणी वेगळ्या प्रकारे, अण्णा हजारेंना काही सोशल मीडिया पेजेस तयार करावी लागली नव्हती. एकच नेता, हृदय सम्राट अण्णा हजारे असं कोणाला करावं लागलं नाही. अण्णा हजारेंच्या कामाचं वेगळं मूल्यमापन करता येईल वेलणकर, पण अण्णा हजारे उभे राहिले तर मान्य करावं लागेल. ते काही काल त्यांच्या सोशल मीडिया मॅनेजरमुळे नाही तयार झाले. 20-20 वर्षात किमान मी पत्रकारितेची 2-25-2.5 दशकं बघतोय, त्यांच्या त्या कामातून ते उभे राहिले. त्यांच्या कामाचं वेगळं मूल्यमापन मानून सुद्धा हे मान्य करावं लागेल की काम तुम्हाला करावं लागतं. नॅरेटिव्ह हे कष्टाला पर्याय ठरू शकत नाही, इकडे सांगावं लागेल. बोला काय झाल्यावर बोलूया आपण. माझं फक्त होऊ द्या, मग आपण बोलू. सो त्यामुळे नॅरेटिव्ह म्हणजे एकदम अण्णा हजारेंचं मला आठवलं, नॅरेटिव्ह हे कष्टाला पर्याय नाही असू शकत. नॅरेटिव्हमुळे थोडासा तुम्हाला फायदा मिळेल. नॅरेटिव्हमुळे ठीक आहे, द्रोणाचार्य मारला गेला नॅरेटिव्हमुळे, पण नंतर शेवटी युद्ध लढावंच लागणार आहे. आणि तरी सुद्धा ते युद्ध अवघडच होतं पांडवांसाठी, कारण भीष्म जिवंत होता. भीष्म जिवंत आहे, कर्ण जिवंत आहे. या सगळ्यांना तुम्हाला सांगायचा मुद्दा असा की नॅरेटिव्ह हे जरी महत्त्वाचं असलं आणि त्याचं महत्त्व आहेच, पण नॅरेटिव्ह तुमच्या कष्टाला पर्याय ठरू शकत नाही. जस्ट कारण बाकीचे सगळे पक्ष, उदाहरणार्थ समजा स्वराज्य पक्षाला आपल्याला महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष बनवायचा आहे, सत्ता संपादन करणारा पक्ष बनवायचा आहे. सगळे पक्ष वाईट आहेत, सगळे पक्ष वाईट आहेत असं झालं तरी प्रत्येक पक्षाचा एक बेसिक बेस कधीच बदलत नाही. तो असतोच, किती जीव त्यांचा कसाही असो, एक बेसिक बेस असतोच. राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, या सगळ्यांचे किमान 40 ते 50 आमदार हा त्यांचा, जसं धरण पातळी असते ना किंवा पुराची पातळी, ती सर्वाधिक एक 100 वर्षात एक हाय असते आणि एक लो असते. त्या लोच्या खाली ती जात नाही अनलेस अँटिल कॅटॉस्ट्रॉफिक बदल नसतील तर. त्यानुसार प्रत्येक पक्ष संघटनेची स्वतःची एक ताकद असते.
तुम्हाला त्याला फार हात नाही लावता, तुम्हाला वरच्या गोष्टीला सगळ्या धक्का लावता येतो. मग आता समजा स्वराज्य संघटनेला इतकं मोठं करायचं आहे आपल्याला, प्रचंड नॅरेटिव्ह, नवं नेतृत्व, युवा हृदय सम्राट आणि सगळं तुम्ही सगळं करू शकता. पण त्याच्या जोडीला म्हणजे आहेत संभाजी महाराज आता एस्टॅब्लिश झाले, ते आंदोलन करतात, त्यांचं तुळजापूरचं अधिवेशन सुद्धा मला माहिती आहे, हे सगळं छान आहे. आता पुढे काय, नॅरेटिव्ह सेट झालं का, नॅरेटिव्ह सेट केलं, आता तुम्हाला डिलिव्हरी करावी लागेल. त्यासाठी मात्र कॅडर लागतं. ते कॅडर जे विविध क्षेत्रात काम करेल, ते कॅडर जे पक्ष संघटनेमध्ये, प्रशासनामध्ये विविध प्रकारच्या फ्रंट्स असतात. एक मीडिया फ्रंट, कल्चरल फ्रंट, ॲग्रिकल्चरल फ्रंट, गव्हर्नमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन, 5 राजकारण, 6 सामाजिक, ज्याच्यामध्ये NGO वगैरे पण आले, आणि आणखी किमान 3-4 मी फ्रंट्स छोटे मोठे आहेत, पण यांच्यामध्ये स्पोर्ट्स वगैरे आहेत. त्याच्यामध्ये या प्रत्येक घटकाशी, कामगार आला त्यामध्ये, यांच्यापर्यंत तुम्हाला काम करावं लागेल. आज जर का आपल्या इकडच्या सत्ताधाऱ्या पक्षांची जी मूळ संघटना आहे ती जर का 100 वर्षामध्ये पदार्पण करत असेल, सत्ताधारी होत असेल, त्याचं कारण त्यांनी नॅरेटिव्ह प्रमाणेच या गोष्टीवर काम केलं. दरवेळी फक्त आमचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे म्हणून आम्हाला मत द्या असं होणार नाही. तुम्हाला लोकांनंतर पोहोचून डिलिव्हर करावं लागेल, कनेक्ट राहावं लागेल. शिवसेना महत्त्वाची होतीच, पण शिवसेनेचं किमान मी मुंबईच्या बाबतीत सांगू शकतो, शिवसेनेचं नॅरेटिव्ह काय होतं, ज्वलंत हिंदुत्वासाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना, असं त्यांच्या सामना पेपरवर आजही लिहिलेलं. हे झालं नॅरेटिव्ह. हिंदुत्वासाठी लढणारी एकमेव संघटना, हे झालं नॅरेटिव्ह. पण नंतर डिलिव्हर करण्याच्या वेळी त्यांची जी स्थानिक रोजगार, त्यांची जी भूमिपुत्र संघटना होती, ज्याचे मनोज जोशींचे चुलत भाऊ त्यांचे प्रमुखही होते, तो जो सेल होता, जो एक तर शाखा हा त्यांचा डिलिव्हरीचा पॉईंट होता. दुसरी गोष्ट त्यांच्या स्थानिक लोकाधिकार समिती, माफ करा मला तो शब्द आठवत नव्हता, स्थानिक लोकाधिकार समिती, हे त्यांचं नेटवर्क राहिलं. नॅरेटिव्ह काय, मराठी माणसाच्या न्यायी हक्कासाठी, हे झालं नॅरेटिव्ह. डिलिव्हरी कशाने, स्थानिक लोकाधिकार समिती आणि शाखा प्रमुख. तुमच्या नॅरेटिव्हला प्रत्यक्ष एक्सटेन्शन कामाची नसतील तर त्या नॅरेटिव्हला एका पातळीपर्यंत फायदा मिळेल, एखादं यशही तुम्हाला मिळेल, पण नंतर डिलिव्हरी द्यावीच लागते. त्यामुळे नॅरेटिव्हचे फायदे तसे, एक तोटा म्हणण्यापेक्षा एक लिमिटेशन अशी आहे की तुम्हाला त्याला डिलिव्हर करावं लागतं. नॅरेटिव्ह दरवेळी वाईट असतं अशातला भाग नाही. संविधान विरोधी म्हणून लोकांनी विरोधात मतदान केलं म्हणून सत्ता आली, म्हणजे कमी जागा झाल्या, हा झाला नकारात्मक परिणाम. पण नॅरेटिव्हचा पॉझिटिव्ह फायदा पण आहे. म्हणजे उदाहरणार्थ राहुल गांधींना एका वेगळ्या रंगामध्ये रंगवण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या क्षमतेबद्दल आक्षेप घेण्याचा प्रयत्न झाला, हे पण नॅरेटिव्ह आहे. आज जसं संविधान बदलवाला एक नॅरेटिव्ह होतं, तसं राहुल गांधी ज्यावेळी 2014चा काळ मला आठवतो, 2019चा आठवतो, त्यावेळी राहुल गांधींची एक विशिष्ट प्रतिमा होती, हे नॅरेटिव्ह होतं. ही झाली नकारात्मक नॅरेटिव्हची उदाहरणं. पण पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह सुद्धा असतात. उदाहरणार्थ मला आता पटकन एखादं उदाहरण आठवायचं झालं तर, समजा राईट टू इन्फॉर्मेशन की जेव्हा अण्णा हजारे त्यांचं आंदोलन करत होते, मला अण्णा हजारे आठवतात कारण आपण पुण्यात आहोत, महाराष्ट्रात आहोत म्हणून मला ते आठवतंय. किंवा अशी जी काही आंदोलनं झाली होती ती पॉझिटिव्ह नॅरेटिव्हची सुद्धा होती की हे झाल्यानंतर असं चांगलं होईल. त्याचा दरवेळी समोर कोणीतरी शत्रू आहे आणि त्याला आपल्याला बाजूला करायचं आहे, या नॅरेटिव्हच्या पलीकडे काहीतरी आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह घडवायचं आहे, त्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे, हे सुद्धा पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह असू शकतं. कुठलं? दिल्ली ॲपचं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. दिल्ली ॲपला सुद्धा संघर्ष तोंडाला, पण बरोबर आहे. त्यांनी जेव्हा दिल्लीमध्ये निवडणुका प्रत्यक्ष केजरीवालांनी निवडणूक लढवण्याच्या राजकारणात यायचं म्हटलं, त्यावेळी त्यांनी तो सुद्धा प्रयत्न केला की आपण एक पॉझिटिव्ह पर्याय देतोय, त्याच्यासाठी आपण येतोय. राज ठाकरे जेव्हा पहिल्यांदा मनसेच्या माध्यमातून आले तेव्हा ते एका अर्थाचं पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह होतं की एक वेगळा पर्याय म्हणून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि आता आम्हाला तुम्ही साध्या, कारण इकडे बाकीच्या पक्षांमध्ये आता काही उरलेलं नाही आहे. नॅरेटिव्ह ज्याप्रमाणे एखादी संस्था तयार करू शकते, संस्थात्मक पातळीला प्रचंड मोठं नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तसा व्यक्तिगत पातळीला सुद्धा नॅरेटिव्ह, म्हणजे नॅरेटिव्ह कोणी तयार करू शकतं. आणि आज सोशल मीडिया नावाच्या या यंत्रणेने इतका परिणाम केलेला आहे की एका व्यक्तीची कृती किंवा बोलणं किंवा काहीतरी जे काही असेल त्याच्याने अख्खा देश किंवा राज्य हलू शकतं, एवढं नॅरेटिव्ह तयार होऊ शकतं. उदाहरणार्थ तुम्हाला जर का मिडल ईस्टमध्ये काही वर्षांपूर्वी जी ट्युलिप क्रांती झाली होती, त्याची सुरुवात ही तिकडच्या एका देशामध्ये तिकडच्या जुलमी पोलिसांनी एका फळ विक्रेत्याला त्याची फळं खाल्ली फुकटात, तो नेहमीच खात होते, ते पुन्हा खाल्ली, पण तो एवढा वैतागला आणि त्याला काही करता येत नव्हतं, पोलिसांना तो काय हात लावणार, त्याने स्वतःला जाळून घेतलं. त्याचा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की त्या देशामध्ये, ट्युनिशियामध्ये, तिकडे राज्यक्रांती झाली आणि नंतर त्या राज्यक्रांतीचं लोण इतकं आलं की मिडल ईस्टमधले अनेक देश त्या कचाट्यात सापडले आणि तिकडे राज्यक्रांत्या झाल्या. विचार करा, एक गोष्ट, त्याचा एक व्हिडिओ बनला, तो व्हिडिओ पोस्ट कोणीतरी केला असेल आणि त्याच्यामागे पुन्हा वेस्टर्न कंट्रीज वगैरे आता आहे. म्हणजे हा आणखी एक वेगळा, म्हणजे हा वेगळा किस्सा आहे. म्हणजे लोकशाही इटसेल्फ इज अ नॅरेटिव्ह बाय वेस्टर्न कंट्रीज, हा एक आणखी वेगळी गंमत आहे.
म्हणजे थोडासा विषयांतर होईल पण इंटरेस्टिंग आहे म्हणून सांगतो. मोहम्मद गडाफी तुम्हाला माहीत असतील कदाचित. मोहम्मद गडाफी नावाचे हुकुमशाह हे नेहमी बदफैली आहेत, मौजमजा करतात, हुकुमशाही आहेत आणि काही त्यांना अर्थ नाही अशा प्रकारे रंगवण्यात आलं. आणि ह्या ज्या ट्युलिप क्रांतीच्या दरम्यान ज्यांच्या अनेक सत्ता गेल्या त्याच्यापैकी मोहम्मद गडाफी पण होते. पण मोहम्मद गडाफींना म्हणजे त्यांना लोकांच्या क्रांतीच्या नावाखाली त्यांना मारण्यात आलं. ते झाल्यानंतर त्या देशाची वाट लागलेली. आज असं मानलं जातं की मिडल ईस्टमध्ये जो काही इस्लामिक उग्रवाद गेल्यानंतरच्या काही काळामध्ये पेटला, ज्याच्यात आयसिसचं आपण उदाहरण घेतो किंवा अल कायदाचं उदाहरण घेतो, जेव्हा सद्दाम हुसेन जिवंत होते, जेव्हा मोहम्मद गडाफी जिवंत होते, यांच्या तथाकथित हुकुमशाह्या जिवंत होत्या, तेव्हा त्यांनी या सगळ्या लोकांवर कंट्रोल ठेवला होता. आता तिथे लोकशाहीच्या नावाखाली जे काही या क्रांत्या झाल्या त्या क्रांत्यांमुळे ही सगळी भूतं बाहेर पडली. त्यामुळे लोकशाही, विचार करा, म्हणजे इंटरेस्टिंग मला आता बोलता बोलता जाणवलं, लोकशाही जे आपल्या सगळ्यांना अतिशय प्रिय आहे ते वेस्टर्न कंट्रीजनी मात्र या मिडल ईस्ट मधल्या देशांची तथाकथित हुकुमशाही टॉपल करण्यासाठी वापरलेलं नॅरेटिव्ह होतं. लक्षात आलं? त्याची आज किंमत काय भोगावी लागली आहे? अख्खं मिडल ईस्ट आज अस्वस्थ आहे. त्याचे शेवटचे परिणाम इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धामध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि आपल्याला डोळ्यासमोर काय, मोहम्मद गडाफी, सद्दाम हुसेन, हुकुमशाही आहेत. ते लोकशाही महान आहे, ग्रेट आहे, सुंदर आहे, आणि हे हुकुमशाही म्हणजे वाईट आहे, हे डोक्यात बिंबवलं कोणी तुमच्या? त्याचं कारण नंतर मग त्याला काउंटर आर्ग्युमेंट सुद्धा तयार झाले की आमचं सुद्धा वेगळं आकलन असू शकतं लोकशाहीबद्दल, आमच्या राजेशाहीबद्दल आमचं वेगळं आकलन असू शकतं. का असू शकत नाही? आमची राजेशाही इतक्या वर्षांपासून तिने जेवढी डिलिव्हरी केलेली आहे तेवढी तर या लोकशाहीने केलेली नाही, असं सुद्धा आकलन असू शकतं. आणि असं सध्या गेल्या काही काळ ओरिएंटल स्टडीज म्हणून सगळा पार्ट आहे त्याच्या बाबतीत हा पण केला जातो की ज्या ज्या वेस्टर्न गोष्टी मांडल्या जातात, नॅरेटिव्ह, हे पुन्हा नॅरेटिव्ह सेट आहे, त्याला आमची पण उत्तर आहेत. आम्ही पूर्व भागातले आहोत जगाच्या, आम्ही ओरिएंटल आहोत, चीन आहोत, भारत आहोत, मिडल ईस्ट आहोत. आमचं या जगाकडे बघण्याचं वेगळं म्हणणं आहे. तुम्ही आम्हाला फार ईस्ट म्हणताना, जपान आणि भारताला साऊथ एशिया म्हणताना, आम्ही युरोपला फार वेस्ट का म्हणू नये? युरोप टेक्निकली स्पीकिंग आशियाचाच भाग आहे ना, तिकडे वरती आम्ही तो फार ईस्ट म्हणूया. नॅरेटिव्ह. तुम्ही आमची यशाची मानक, मी जसं म्हणत होतो ना की दरवेळी फक्त नॅरेटिव्ह पॉलिटिक्स नसतं. उदाहरणार्थ, देशाचं एखादा देश श्रीमंत आहे किंवा गरीब आहे हे मोजण्याचं साधन काय? जीडीपी. कोणी ठरवलंय हे? आज भारत हॅपीनेस इंडेक्समध्ये मागे, पण पाकिस्तान आपल्यापेक्षा पुढे आहे, बांगलादेश पुढे, भूतान वगैरे तर आणखीनच हॅपीएस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड आहेत. मग मला सांगा, मगाशी जसं केंद्रेकर सांगत होते की ते सांगत होते गावागावामध्ये माणसं एकमेकांशी बोलत नाहीयेत, शेअर होत नाहीयेत. काल मी कोणाशी तरी बोलतो, शहरांमध्ये पण हीच पंचायत आहे, लोक एकमेकांशी बोलत नाहीयेत, शेअर करत नाहीत, वाद व्हायला लागलेले आहेत, छोट्या मोठ्या गोष्टी हाणामारीवरती यायला लागलेल्या आहेत. मग विकासाची जी मानकं वेस्टर्न दृष्टिकोनातून आपल्याकडे आणण्यात आली, मजबूत बँक बॅलन्स पाहिजे, नोकऱ्या पाहिजेत, घरं बिरं आपली नीट पाहिजेत, आणि अल्टिमेटली जीडीपी चांगला वाढता पाहिजे, क्रयशक्ती पाहिजे, लोक भरपूर खर्च करत आहेत, मॉल भरून वाहत आहेत, ही म्हणजे सुबत्ता असते. हे नॅरेटिव्ह आपल्या डोक्यात कोणीतरी टाकलं. याच्या विरोधात जर का आमची वेगळी संस्कृती म्हणत असेल की खर्च कमी करा, जेवढ्या कृत्रिम गोष्टी टाळता येतील तेवढ्या टाळा, साधं सुधं राहा, साधी राहणी, उच्च विचारसरणी, हे आमचं काउंटर नॅरेटिव्ह आहे. नॅरेटिव्हचा खेळ दोन प्रकारे असतो, एक नॅरेटिव्ह आणि एक काउंटर नॅरेटिव्ह. काउंटर नॅरेटिव्ह हे मेन नॅरेटिव्हला काउंटर करणारं काउंटर नॅरेटिव्ह हे नंतर मेन नॅरेटिव्ह पण बनू शकतं. मी जसं म्हणालो पुन्हा, छत्रपती शिवरायांचा इतिहास, संभाजी महाराजांचा इतिहास, याची एक विशिष्ट मांडणी केली जात होती, ते नॅरेटिव्ह होतं. नंतरच्या इतिहासकारांनी त्याला काउंटर नॅरेटिव्ह दिलं आणि ते नंतर इतकं प्रभावी ठरलं की आता ते मेन नॅरेटिव्ह आहे. आता आमचे शिवाजी महाराज हे एका विशिष्ट राजकीय किंवा धार्मिक अजेंड्याचे राजे नाहीत, तर ते कुळवाडी भूषण बहुजनांचे, शेतकऱ्यांचे राजे म्हणून बघितलं जातं, जे एकेकाळी काउंटर नॅरेटिव्ह म्हणून गोविंद पानसरेंपासून अनेकांनी मांडलं. आज ते काउंटर नॅरेटिव्ह मेन नॅरेटिव्ह आहे. त्याचे आणखी पुढे विश्लेषण होतील, उद्या आणखी कोणीतरी वेगळा आणखी दृष्टिकोन तुम्हाला दिसेल, त्याच्यातून आणखी पुढे जाता येईल. अशा प्रकारे नॅरेटिव्हचा हा भाग चालू असतो. आता या सगळ्याच्या आकलनाचा आपल्याला उपयोग काय? म्हणजे हे कळलं, चला नॅरेटिव्ह म्हणजे काय ते कळलं, काउंटर नॅरेटिव्ह आपल्याला कळलं, ऐतिहासिक नॅरेटिव्ह पण कळलं, सांस्कृतिक नॅरेटिव्ह पण आपल्याला कळलं. सांस्कृतिक नॅरेटिव्हचं एक छोटंसं, मी मगाशी राक्षस आणि देवांचं उदाहरण घेत होतो. पूजा अर्चा असतील, देवदेवता असतील, विविध प्रथा परंपरा असतील, आपल्या भारतामधल्या सगळा हा धार्मिक संगम, ज्याला आपण हिंदू धर्म नावाची एक अतिशय ब्रॉड टर्मिनॉलॉजी, ती टर्मिनॉलॉजी धर्म असण्यापेक्षा, कारण ती धर्माच्याही पलीकडे जाणारी आहे. रिलिजन या अर्थाने धर्म आपला नाही, आपला हिंदू धर्म त्याच्या पलीकडेच आहे. धर्म हा शब्द रिलिजन या अर्थाने घेणं खूप चुकीचं ठरेल, तो आणखी गुंतागुंतीचा आहे, पण मी ठीक आहे त्याच्यात जात नाही. याच्यामधल्या प्रत्येक देवदेवता आणि प्रत्येकाचं आहार विहार, आचार विचार, हा सगळा काउंटर नॅरेटिव्ह आणि नॅरेटिव्ह काउंटर नॅरेटिव्हचा अख्खा संघर्ष म्हणजे भारताची संस्कृती आहे.
तुम्ही म्हणता ना आमच्याकडे फक्त आम्ही व्हेजच खाणार, आमच्याकडे देवतेला नॉनव्हेजसुद्धा चालतं. तुम्ही म्हणता ना आमचं हे असं म्हणजे असंच, त्याला पूर्ण काउंटर करणारं पण आहे. देव मानणं म्हणजेच हे आमच्याकडे नास्तिकसुद्धा हिंदू असू शकतो. नॅरेटिव्ह, काउंटर नॅरेटिव्ह, काउंटर नॅरेटिव्ह कम्स टू सेंटर स्टेज, सेंटर स्टेज इज रिप्लेस बाय काउंटर नॅरेटिव्ह. सारखं हेच होत आलेलं आहे आपल्याकडे. ही आपल्या समाजाची, आपल्या देशाची, आपल्या अख्ख्या उपखंडाची सुद्धा ताकद आहे. एनिवे, मी आता आपल्या थेट ॲप्लिकेशन लेवलला येऊया आपण, की याचा आम्हाला उपयोग काय. आम्हाला बेसिक्स तुमचे कळले, नॅरेटिव्ह म्हणजे काय ते कळलं, ते कसं तयार होतं ते सुद्धा कळलं, नेते कसे तयार होतात ते सुद्धा कळले, नेते डुबतात कसे ते सुद्धा आपल्याला कळले. एक नॅरेटिव्ह आत्ताचे जे आपले विद्यमान नेते आहेत त्यांच्या बाबतीत 2014ला एक प्रचंड मोठं नॅरेटिव्ह तयार करण्यात आलं. आज जी मस्करी, चेष्टा मस्करी ते विरोधकांबद्दल करत होते, आज त्या सगळ्याचीच मस्करी वॉर रुकवा दी पॉपॉ आहे की नाही, ते मीम आठवत असेल सगळ्यांना. आज तेच मीम जे तुम्ही कधीतरी दुसऱ्यांबद्दल केले होते, नॅरेटिव्ह तयार करत होता, आज तेच नॅरेटिव्ह, तीच साधनं तुमच्या विरोधात वापरली जात आहेत. आज यूट्यूबला तुमच्या भाषणाला, लोकसभेतल्या तुमच्या भाषणाच्या व्हिडिओजचे मिळणारे व्ह्यूज आणि तुमच्या विरोधात, म्हणजे तो जो रावण नावाचा नेता आहे भीम आर्मीचा, त्याला मिळालेले व्ह्यूज हे पंतप्रधानांच्या व्ह्यूजपेक्षा जास्त आहेत. म्हणजे विचार करा परिस्थिती कशी बदलत असते. तर मग आता हे सगळं ज्ञान घेऊन आपण काय करणार आहोत, स्वराज्य पक्ष संघटनेचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काय करणार आहोत याचं. तर एक म्हणजे मी जसं म्हणालो तसं पहिला नियम लक्षात ठेवा, नॅरेटिव्ह महत्त्वाचं आहे. नॅरेटिव्ह कसं तयार करायचं, कसं उद्ध्वस्त करायचं हे जितकं महत्त्वाचं, कारण तुम्हाला काउंटर नॅरेटिव्ह पण करावे लागतील, पण त्याचवेळी प्रत्यक्ष कष्टाला पर्याय नाही. जे केंद्रेकर शेती बाबतीत म्हणत होते ते इथे पण लागू आहे. तिथे तुम्हाला राबावंच लागेल, राबण्याची क्षेत्र वेगळी असतील पण तुम्हाला राबावं लागेल, साधनं वापरावी लागतील. तिकडे पेरणी खोरपणी असेल, इकडे कदाचित तुम्हाला सोशल मीडियापासून बॅनरबाजीपर्यंतची वेगळी साधनं असतील, पण ती करावी लागतील. मग आता ते कसं असेल, एक तुम्हाला 3 प्रकारच्या नॅरेटिव्हमध्ये काम करावं लागेल. एक, आपल्याला काय नॅरेटिव्ह तयार करायचं आहे, म्हणजे संभाजीराजे छत्रपतींबद्दलचं असेल, स्वराज्य या संघटनेबद्दल असेल, आपल्या पॉलिटिकल दिशा उद्दिष्टांबद्दलचं असेल. हे दीर्घकालीन नॅरेटिव्ह आहे की आम्ही काय देऊ शकतो आणि ते इतरांपेक्षा वेगळं कसं असू शकतं. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारी आणखी एक संघटना, विकास महाराष्ट्राचा करायचा आहे, नंबर 1 करायचं आहे, सगळे तेच म्हणत आलेले आहेत. राज ठाकरेंनी 2009 साली जेव्हा चॅनल त्यांचा, माफ करा, त्यांचा जेव्हा पक्ष स्थापन केला होता त्यावेळी ते हेच म्हणाले होते. मग तुम्ही वेगळे कसे ते हे तुम्हाला दाखवावं लागेल, हे तुमच्या भूमिकेत, दृष्टिकोनात दिसलं पाहिजे. हे झालं लॉंग टर्म नॅरेटिव्ह. मग मिड टर्म नॅरेटिव्ह. मिड टर्म नॅरेटिव्ह म्हणजे काय, तुमचं एक उद्दिष्ट असलं पाहिजे, मला पुढच्या विधानसभेला आम्हाला निवडणुकीमध्ये काम करायचं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे, जसं मायावती, बसपा किंवा काशीराम यांचे एक आकलन होतं, पहिल्यांदा हरायचं, दुसऱ्यांदा पाडायचं, तिसऱ्यांदा जिंकायचं. या 3 स्टेप्समध्ये कॉम्बिनेशन्स असू शकतात, पुढे मागे होऊ शकतं, पण साधारण 3 निवडणुकांच्या पिरियडमध्ये जर का नीट सस्टेनेबिलिटी ठेवली प्रयत्नांमध्ये, तर साधारणपणे हा सिक्वेन्स फॉलो करता येऊ शकतो आणि तुमची ताकद वाढू शकते. जे आज आपल्याला त्या जो भीम आर्मीचा रावण आहे, त्याचं रावण हे टोपण नाव आहे, त्याच्या बाबतीत ते आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे तुम्हाला हे ठरवावं लागेल, एक लॉंग टर्म आपल्याला काय करायचं आहे ते, म्हणजे सुराज्य स्थापन करायचं, हे झालं लॉंग टर्म आमचं नॅरेटिव्ह. शॉर्ट टर्ममध्ये आम्हाला नॅरेटिव्ह काय आमचं, आम्ही काय देणार आहोत, डिलिव्हर करणार आहोत, तिथे मात्र तुम्हाला नॅरेटिव्ह तुमची बदलती राहणार आहेत. आज कदाचित महाराष्ट्रातले 3-4 मुद्दे महत्त्वाचे असतील, तुम्हाला ते घेऊन नॅरेटिव्ह खेळायचे. तुम्हाला दीर्घकालीन गोष्टी घेऊन इकडे काही बोलण्यात उपयोग नाही आहे. आत्ताचे हे विषय 4-5 महत्त्वाचे, त्याच्यावर काम करावं लागेल. पण त्याच्यामध्ये अगदी कांद्याचा लोकल प्रश्न, कांदा लोकल नाही पण तुलनेनं समजा महाराष्ट्राच्या आता निवडणुकीत दिसून आलं की कांदा उत्पादक परिसरामध्ये फटका बसला, त्या प्रश्नापासून ते विशिष्ट समाजाच्या प्रश्नापासून ते प्रदेशाच्या प्रश्नापर्यंत आपल्याला मुद्दे घेणं, हा झाला मिड टर्म नॅरेटिव्ह. आणि शॉर्ट टर्म नॅरेटिव्ह जे रोजच्या रोज विषय समोर येत असतात, जे तुमच्या नेतृत्वाबद्दल आक्षेपवाले पण असू शकतात, नेतृत्वाला पुढे नेणारे सुद्धा असू शकतात, या बाबतीत आपण काय करणार आहोत. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, तुमच्या नेतृत्वाचं गुणगान करणारा नॅरेटिव्ह तुलनेनं सोपं आहे. ते तर कारण त्याला गुणगान करायला काय लागतंय, तर गुणगान तर आपल्याला करायचंच आहे. बरं, शिवाय म्हणजे इथे मी टेक्निकली बघतो, म्हणजे प्लीज टेक इट ॲज अ अकॅडमिक डिस्कशन. सुदैवाने छत्रपती संभाजीराजे जे स्वराज्याचे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, त्यांचं तसं पॉलिटिकल बर्डन नसल्यामुळे एक स्वच्छ, चांगला, समतावादी आणि सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा चेहरा म्हणून बॅगेज नाही आहे आत्ता काही. पण एकदा बॅगेज सुरू झालं की त्यांना पण ती उत्तरं द्यावी लागतील, पण त्याला अजून थोडासा वेळ आहे. त्यामुळे त्याचा प्रश्न नाही. आता तुम्ही जे म्हणाल तेच खपणार आहे. महाराष्ट्रासाठीचा नवा चेहरा, ओके, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा, ओके, ॲक्सेप्टेड. आणखी काय, बाकी सगळं तुम्ही म्हणाल ते खरं. पुढे कसोटी लागेल जेव्हा हे प्रत्यक्षात येईल, कदाचित तुमचा एक राजकीय ताकद तयार होईल तेव्हा. आता जो पुढचा आहे, ज्या पुढच्या 2 गोष्टी, ते म्हणजे कुणाच्या विरोधातलं काउंटर नॅरेटिव्ह तयार करायचंय, हा पहिला. आणि दुसरा भाग,
तुमच्या नेतृत्वाच्या विरोधात कोणी असेल तर त्या नॅरेटिव्हला आपल्याला काउंटर कसं करायचं आहे. ह्याच्या दोघांमध्ये फरक लक्षात घ्या. एक, आता हे पुन्हा मी ऐतिहासिक उदाहरणाने सांगतो, समजून घ्यायचा प्रयत्न करा. समजा मुघलांच्या आणि छत्रपती शिवाजीराजांच्या काळात सोशल मीडिया असता, तर एक बेसिक नॅरेटिव्ह मुघल का नको आहेत, आणि महाराजांना विरोध करणारे जे महाराष्ट्रातले असतील त्यांच्यासमोर त्यांच्या आक्षेपांना महाराज हे पर्याय कसं आहेत ही उत्तरं द्यायची. याच्यात लक्षात येतोय फरक. आता मुघल का नको आहेत हे सांगणं फारच सोपं आहे, ठीक आहे, ते काउंटर नॅरेटिव्ह उभं करणं तुलनेनं सोपं आहे. पण महाराजांच्या विरोधात सुद्धा अनेक ज्या शाया होत्या, त्यांची स्वतःची जी काही अस्मिता होती, ते पण सरदार होते, त्यांची ताकद होती. आता ते जास्त अवघड आहेत नॅरेटिव्ह, लक्षात घ्या. मी नावं नाही इथे घेणार, पण महाराजांच्या काळात सुद्धा जे त्यांच्या या उपक्रमाला, त्यांच्या या एंटरप्राइजला, स्वराज्य नावाचं एक प्रचंड मोठं एंटरप्राइज, त्याला जे विरोध करत होते फॉर व्हेरियस रिझन्स, त्यांच्यासमोर स्वतःचं नॅरेटिव्ह असं उभं करणं की जेणेकरून तिकडचे लोकही आपल्याला येऊन सामील होतील आणि आणि तेव्हा ते छत्रपती झाले नव्हते, तेव्हा ते राजे होते, त्यांना हे बळ मिळेल, त्यासाठी काउंटर नॅरेटिव्ह तयार करणं. यासाठी मग सोशल मीडिया वापरणं. सुदैवाने आता सोशल मीडियासारखी प्रचंड मोठी ताकद आहे. सोशल मीडिया वापरणं, चांगली माणसं अधिकाधिक जोडून घेणं, त्याच्यातूनद्वारे तुमचा सारखा प्रसार आणि प्रचार होत राहिला पाहिजे. तशा ॲक्टिव्हिटीज घेणं. त्या ॲक्टिव्हिटी म्हणजे अगदी शाहूंच्या जयंतीच्या पासून ते इतर कोणत्या अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंतचा. आता उदाहरणार्थ मला अतिशय कौतुक म्हणजे रायगडावरती आपला शिवछत्रपतींचा आपण राज्याभिषेक सोहळा फार दणक्यात आणि फार जोरदार आपण साजरा करतो. अशा प्रकारचे आणखी कोणकोणते घटक असतील की ज्याला आपण उदाहरणार्थ आपण स्वराज्याबद्दल बोलत असू तर छत्रपती संभाजी महाराज छत्रपतींना जोडून घेता येईल. हे पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह तुम्ही करत जातात आणि याच्यातून एक प्रतिमा वर्धन होत राहते. आणि त्याच वेळी जर का समजा एखाद्या आंदोलनाच्या निमित्तानं जर का त्यांच्यावर टीका होत असेल तर त्या टीकेला निगेटिव्ह पद्धतीने उत्तर न देता पॉझिटिव्हली समजा कोणी वेगळं काउंटर नॅरेटिव्ह तयार करत असेल. उदाहरणार्थ मी पुन्हा एकदा उदाहरण म्हणून अकॅडमिक डिस्कशनसाठी सांगतोय. उदाहरणार्थ आत्ताच्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला की ही मंडळी इथली नव्हेत, असं नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न अतिशय घाण होता. म्हणजे मला व्यक्तिशः मला अतिशय वाईट वाटतं. निवडणुकी मुद्द्यांवरती लढवली जावी, जात धर्म कास्ट क्रीड रेस याच्या बाबतीत ती लढवली जाऊ नये. पण दुर्दैवानं कोल्हापूरची निवडणूक त्या पातळीला नेण्याचा प्रयत्न झाला. आपल्याला सगळ्यांनी कौतुकाने आपण म्हटलं पाहिजे, पण कोल्हापूरकरच्या नागरिकांनी आणि कोल्हापूरकरांनी या नॅरेटिव्हला स्पष्टपणे नकार दिला आणि भरघोस मतांनी थोरल्या राजेसाहेबांना निवडून दिलं. पण हे नॅरेटिव्ह होतं, हे नॅरेटिव्ह होतं आणि ते मांडण्याची हिंमत का होईना पण ती केली. हे नॅरेटिव्ह होतं की हे लोक इकडचे नाही आहेत, हे बाहेरच आलेले आहेत. आता असं जेव्हा नॅरेटिव्ह मांडलं जातं त्याला एक नॅरेटिव्हला तुम्ही उत्तर काय देईल? एक तर शिव्या घालाल. आपल्या स्वाभाविक आपल्या भावना इकडे जर का आमच्या विरोधी पक्ष नेत्याच्या भावना विधान मंडळामध्ये अनावर होतात आणि तो डायरेक्ट शिवी घालत असेल, बरोबर की नाही, तिथे जर का कोणी आपल्या युवराजांबद्दल आणि सोशल मीडियावर काही म्हणत असेल इथले नाही तिथले नाही हे नाही ते नाही, तर थोडा तोल जाणं स्वाभाविक आहे. पण तो तोल न घालवता त्याला काउंटर कसं करता येईल आणि त्याला काउंटर करताना तुमची जी लिगसी आपण मानतो, जी छत्रपती शिवरायांची आणि शाहू महाराजांची आहे, तीच लिगसी आम्ही काउंटर म्हणून दाखवू शकतो की इकडे आम्हाला बाहेरचा का आतला का तो काही मुद्दा नाहीये. या माणसाच्या विचारांबद्दल बोला, या माणसाच्या कार्यकर्तृत्वाबद्दल बोला, हा काउंटर नॅरेटिव्हचा भाग आहे. आणि मग त्यानंतर मग बाकीचे मुद्दे जे तदानुषंगिक असतात. आता महाराष्ट्रात एक मोठा विषय चालू आहे, आपल्याला त्याची कल्पना आहे. त्या विषयाला विविध वळणं लागली. मी गेली 10-15 वर्ष त्याच्याशी अतिशय जवळून निगडीत आहे. एक पत्रकार म्हणून मी तो विषय चर्चेमध्ये सुद्धा असंख्य चर्चा माझ्या त्याबद्दलच्या झाल्या. मी दोन्ही बाजू पण ऐकून घेतलेल्या आहेत. माझी स्वतःचा तो वेगळा पूर्ण विषय असल्यामुळे मी त्याच्यामध्ये जात नाही. ऑफकोर्स मी मराठा आरक्षणाबद्दल बोलतोय. तर ज्या दिशेने आता चाललेले त्या दिशेबद्दल तुमचं काहीतरी एक म्हणणं असायला हवं. मग त्याचं पुढे काय होणार आहे आणि मग जर का समाजाला पुढे घेऊन जायचं असेल, कारण महाराष्ट्राला पुढे न्यायचं म्हणजे इनएव्हिटेबली मराठा समाजाला पुढे न्यायचं आहे. 11-12 कोटीचा महाराष्ट्र, त्याच्यापैकी सुमारे जी काही 30% पॉप्युलेशन आपण मानतो मराठा समाजाची. त्यामुळे मी जेव्हा म्हणतो की महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, तेव्हा अपरिहार्यपणे मला मराठा समाजाच्या प्रगतीसाठी म्हणावं लागतं. महाराष्ट्राच्या समाजावर परिणाम होणार असं जेव्हा आम्ही म्हणतो त्यावेळी अपरिहार्यपणे 30% एवढी मोठी मेजॉरिटी असलेल्या मराठा समाजाबद्दल आपण बोलत असतो. आणि मग जर का तसं असेल तर ज्या धोरणात्मक गोष्टी महाराष्ट्रात येऊ घातलेल्या आहेत, करायचा प्रयत्न चाललेला आहे, ते होत असताना या 30% मेजॉरिटी असणाऱ्या समाजावरती काय परिणाम होणार आहेत? मग आता जे एक नॅरेटिव्ह समजा काही सेट होत असेल, ते कोणाकडनं, व्यक्ती संस्था संघटना पक्षाकडनं तयार होत असेल, ते सगळंच्या सगळं चांगलं आहे का कुठेतरी त्याला वेगळं काउंटर नॅरेटिव्ह देण्याची गरज आहे?
का मुळातच जे नॅरेटिव्ह तयार केलं जाते ते फार वेगळ्या कारणासाठी केलं जातंय का, या सगळ्याचाही विचार करावा लागेल. कारण हा तुम्ही नाही केला तर कोण करणार. कारण मी जसं म्हणतो तुझं महाराष्ट्राचं कल्याण अपरिहार्यपणे मराठा समाजाचं कल्याण, कारण 30% तो पॉप्युलेशन आहे. आणि मग जर का काही वाईटही होणार असेल तर अपरिहार्यपणे महाराष्ट्राबरोबर मराठा सुद्धा येतो. ते अविभाज्य नाहीत, ते दोन वेगळे करताच येत नाहीत. महाराष्ट्र सिंदखेड राजापासून विदर्भापासून ते आमच्या रायगड जिल्ह्यापर्यंत पसरलेला हा समाज आहे. त्याच्या बाबतीत विचार करत असताना म्हणूनच आपल्याला एककल्लीपणा टाळावा लागेल. कारण त्याचे परिणाम मी जसं म्हणालो तसं सिंदखेड बुलढाण्यापासून रायगडापर्यंत होणारे परिणाम आहे. त्याच्यातला रेष लक्षात घ्या तुम्ही. मी जी सांगतोय ते मी चांदा ते बांधा नाही म्हणत आहे. मी सिंदखेड राजा ते रायगड म्हणतोय. सिंदखेड राजा सुरुवात आहे, रायगड ही फलनिष्पत्ती आहे. मग त्याच्यावरती जर का परिणाम होणार असतील तर ते परिणाम आपल्याला मान्य आहेत का, याचा विचार समाजाने केला पाहिजे. कारण मराठा समाज जेव्हा जो काही विचार करेल पुन्हा एकदा तो अपरिहार्यपणे 30% पलीकडच्याही समाजावर करणारा आहे परिणाम. आणि म्हणून हे सगळे नॅरेटिव्हचे हे असे खेळ असतात. त्याच्या मागचं हे आकलन असतं. तो तात्पुरता असतं, ते दीर्घकालीन असतं, ते मध्यमकालीन असतं. व्यक्तीचं नॅरेटिव्ह असतं, संस्थेचं असतं, अख्ख्या इतिहासाचं नॅरेटिव्ह, अख्ख्या देशाचं नॅरेटिव्ह असतं, अख्ख्या वेस्टर्न ब्लॉकचं नॅरेटिव्ह आहे. लोकशाही महान आहे, सगळे वेस्टर्न कंट्रीज म्हणजे महान आहेत, ईस्टर्न कंट्रीजमध्ये हुकुमशाह तयार होतात, हे पण नॅरेटिव्ह आहे. आणि त्याचवेळी अमुक एक नेता, अमुक एक आमच्या गल्लीतला माणूस, ते आमच्या सोशल मीडियावरचं आमचं हृदयस्थान, प्रेरणास्थान, आशास्थान, आमचं काळीज इथपर्यंत नॅरेटिव्हच असतं. तर या नॅरेटिव्हचा अभ्यास तुम्ही जरूर करावा. उत्तम याच्याबद्दलचं मटेरियल अवेलेबल आहे. छोट्या प्रमाणात तुम्ही सुरू केलं. तुम्ही जेव्हा सोशल मीडियावर व्यक्त होत असता कोणाच्या तरी बाजूनं कोणाच्या तरी विरोधात, त्यावेळी ते नॅरेटिव्ह सेटिंगच असतं. आणि ती प्रक्रिया करणं काहीही चूक नाही. जसं मी म्हणत असतो, पर्सनल इज पॉलिटिक्स. आम्ही राजकारणाच्या पलीकडे आहोत असं मानणं चुकीचं आहे. आम्ही राजकारण करणार आहोत कारण आम्हाला सत्ता मिळवायची आहे, कारण सत्तेतून आम्हाला या गोष्टी साध्य करायच्या आहेत. त्यासाठी नॅरेटिव्हचा वापर करा, चांगल्या गोष्टीसाठी मार्ग करा. आणि जसं म्हणतात तसं की चळवळीचं सामर्थ्य आहे, तिथं अधिष्ठान मात्र पाहिजे. ते अधिष्ठान आपलं कोणतं आहे ते आपल्या समोरच आहे. ते अधिष्ठान आपण मानूया, पाळूया आणि खऱ्या सुराज्यासाठी प्रयत्न करूया अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मला बोलण्यासाठी आपण संधी दिली आणि मला इकडे बोलवलं यासाठी आभार. हॅलो. खरं तर अतिशय मार्मिक, अतिशय वेळेचं भान ठेवून आपण मार्गदर्शन केलं. मला वाटतं की हे सर्वांना समजलं असेल. पण हे समजत असताना गाव खेड्यापासून आलेली ही तरुणाई आहे, तर सतत कॅप्शन देत असताना किंवा आपण हॅशटॅग देत असताना त्या नरेटिव्हचा किती उपयोग होतो हे देखील कुठंतरी ओझरत्या प्रश्न उत्तरामध्ये आपल्या येऊ द्यात, एक विनंती होती आपल्याला. आणि आपण जरी पक्षांची नावं टाळली असली तरी खालून प्रश्न विचारताना मला वाटतं पक्षांची नावं घेऊ शकतो. YSR रेड्डी किंवा ते जे सगळे आले की एकदम झपाट्यानं एका नरेटिव्हच्या विरोधामध्ये ते नरेटिव्ह घेऊन आले, जगात त्यांच्या राज्यात फिरले आले आणि त्यांच्या विरोधामध्ये असणारे ते चंद्राबाबू आणि आणखीन एक अभिनेता आहे तो, हा त्या अभिनेता पवन कल्याण हे एकमेकाचे विरोधक असतात. ते एकमेकाच्या विरोधक म्हणजे लढतात. हे जे आहेत यांची विरोधक लढतात, दोघंही संपतात. परंतु दोघं एका परिस्थितीचा फायदा घेतात की जी परिस्थिती निर्माण झालेली असते. चंद्रबाबू नायडू ह्याच्यामध्ये जातात, जेलमध्ये जातात आणि हा जातो आणि हा म्हणतो आता आम्ही यांना स्वीकारलं आणि मग जनता यांना स्वीकारती. अशी परिस्थिती जर महाराष्ट्र राज्यामध्ये तयार होत असेल आणि एका त्या गोष्टीकडे आपल्याला जाता येत असेल, ती लाईन किती डेअरिंगपणे आणि त्या पक्षांनी कशी चूज केली पाहिजे. म्हणजे तुम्ही उदाहरण देताना सांगितलं की मी जाणारच नाही त्यांच्यासोबत, मी जाणारच नाही, ती चिक्की पिसिंग सगळं झालं आणि ते गेले. पण आता त्यांचा फॉलोअर वर्ग तोच आहे, त्यांच्या अधिवेशनांना गर्दी होती, सगळं होतं. मग हे जर उद्या भविष्यात गरज पडली तर एक पक्ष म्हणून, एक संघटना म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी किती पर्सेंटेजमध्ये स्वीकारलं पाहिजे आणि कसं दक्ष राहिलं पाहिजे अशी कोणती परिस्थिती आली तर, किंवा हे कसं असतं. मी एका ठिकाणी असं वाचलं होतं आणि सॉरी मला हे राजकीय उत्तर हवं आहे आणि इथे बसलेले सर्वजण मला असं वाटतं की राजकीय पक्षाच्या केडरला आलेले आहेत. मला थोडं आणखी रिफाईन करून सांगा तुम्हाला एकदम नेमकं. मला मग तुम्ही सांगा स्पष्ट, मग मी स्पष्ट सांगा. मला काय म्हणायचं की एक व्यक्ती राजकारणात येतो आणि तो म्हणतो हा माझा विरोधक आहे, बरोबर, आणि ते तिघ जण असतात, त्यातला एक जण सत्तेत येतो, हे दोघं जण विरोधकच आहेत एकमेकांचे, पण हे डायरेक्ट त्याला जेलमध्ये टाकलं म्हणून एकत्र येतात आणि जनता यांना स्वीकारती, बरोबर. इकडं पण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या असं होतं आणि ते एकत्र येतात, त्यांना लादलं जातं. पण आज तरी पाहिलं तर त्यांच्या झालेल्या मेळाव्यांना, त्यांच्या होणाऱ्या कार्यक्रमांना गर्दी राहते. तसंच पवन कल्याणच्या बाबतीमध्ये विरोधक असताना ते सत्तेत येतात. तर अशी परिस्थिती झाल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आत्ताच्या स्पर्धेच्या युगामध्ये किती दक्ष राहिलं पाहिजे आणि काय भूमिका ठेवल्या पाहिजे.
मी एक किस्सा ऐकला होता की हुशार राजकीय कार्यकर्ता कोणाला म्हणावं की जेव्हा नेता म्हणतो, समजा उदाहरणार्थ एखाद्या मतदारसंघामध्ये एक्स नावाच्या नेत्याला तिकीट मिळालेलं नाही आहे, त्याऐवजी ते पक्षातल्या दुसऱ्या माणसाला मिळालेलं आहे किंवा आघाडीमधल्या दुसऱ्या पक्षाच्या माणसाला मिळालेलं आहे, आणि त्यावेळी तो नेता आपल्या कार्यकर्त्यांना म्हणतो की जाहीर कार्यक्रमात म्हणतो की आपण निकाल मान्य केलेला आहे, जो काही पक्षश्रेष्ठींनी घेतलेला आहे तो, आणि आता आपल्याला यांचं काम करायचं आहे. आता जाहीरपणे हे सांगून सुद्धा जेव्हा कार्यकर्त्यांना काम करायचं आहे म्हणजे नेमका काय अर्थ असतो आणि कामच करायचं हे जे कळतं तो खरा कार्यकर्ता. त्यामुळे काही गोष्टी या मुळात तुम्हाला समजून घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ तेवढं एक आकलन समाजाचं सुद्धा असतं. समाजाच्या आणि कार्यकर्त्यांच्या बुद्धीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्यांना हे कळत असतं. म्हणजे हे खरं नाही, हे खरं आहे का, म्हणजे खरं आहे. म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एकत्र आले, विशेषतः अजित पवारांची राष्ट्रवादी अशा अर्थानं, तरी भाजपच्या असंख्य लोकांना जाहीरपणे ते पटलं नाही, ज्याचा काही प्रमाणात आता आपल्याला उद्रेकही थोड्या वेगळ्या कारणासाठी बघायला मिळाला होता. ते खरंच आहे. पण हे एक आकलन असतं की अल्टिमेटली तिथे कोण बसलेलं आणि ते काय करणार आहेत ह्याची त्यांना नीट जाणीव असते. त्यामुळे ते मान्य करत असतात. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना हे नीट माहिती आहे की आत्ताची एक परिस्थिती, विशिष्ट परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये म्हणजे जसं मराठीमध्ये म्हणतात की महापुरे वृक्षे उन्मळती तिथे लवाळे वाचती असं म्हणतात, तर तिकडे हा महापूर चालू असताना मोडेन पण वाकणार नाही नावाचा बाणा ठेवून चालत नाही. त्यावेळी ते कार्यकर्त्यांना कळतं. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी नाव घेऊन, तुम्ही म्हणाला ना नाव घेऊन, नाव घेऊन सांगतो. जनता दल युनायटेड जेव्हा मोदींबरोबर गेलं तर जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय निमंत्रक, वन ऑफ द राष्ट्रीय निमंत्रक एक कपिल पाटील आहेत. आता आमदार त्यांची संपेल आमदारकी विधान परिषदेची. हे कपिल पाटील म्हणजे ते नाही, म्हणजे भाजपचे नाही, हे कपिल पाटील म्हणजे शिक्षक भारतीचे कपिल पाटील. मी कपिल पाटलांना फोन केला, म्हटलं कपिल पाटीलजी तुम्हाला मी सल्ला द्यावा एवढा मी काही मोठा नाही, मी राजकारणी पण नाही, तुम्ही माझ्याविषयी सगळ्या अर्थाने मोठे आहात, पण मला तुम्हाला एक, कारण आमचे संबंध खूप चांगले आहेत, मी म्हटलं मला तुम्हाला एक फक्त एक तुमचा स्नेही म्हणून सांगायचं आहे, तुम्ही जर का उद्या JDU बरोबरच राहिलात, जी JDU आणि जे नितीश कुमार आज भाजप बरोबर आहेत, तरी माझ्यासारख्या तुमच्या स्नेहाला वाईट वाटणार नाही. मी हे समजून घेऊ शकतो की तुमची ती परिस्थिती आहे. त्याचं कारण तुम्ही सत्तेबरोबर असला की तुम्हाला प्रत्यक्ष गोष्टी करता येतात. सत्तेची ती ताकद बाजूला नाही करता येत. सत्ता लागते आपल्याला, आणि तुम्ही त्या सत्तेमध्ये असून जेव्हा इंटरव्हेन्शन जेवढं करू शकता ना, विरोधात बोलणं खूप सोपं आहे. मी जसं म्हणालो, महाराष्ट्रात आता जे आरक्षणाचं नॅरेटिव्ह चालू आहे, इंटेन्शन 100% योग्य आहेत, 100%. पण ते ज्या प्रकारचे इंटेन्शनचे ते मान्य करायला विरोधक तरी लिखित स्वरूपात देणार आहेत का की आम्ही 100% मान्य करणार आहोत? ते पण नाही करत आहेत. पण जेव्हा आता ज्या अशा ॲडजस्टमेंट, आपण पुन्हा तुमच्या प्रश्नाकडे येऊया, तर मी कपिल पाटलांना काय म्हणालो, तुम्ही आत्ता जर का JDU जी भाजप बरोबर गेली आहे त्यांच्याबरोबर जरी गेला तरी मी तुमच्याबद्दल गैरसमज करणार नाही, एवढं मी माझ्या पुरता मी सांगतो तुम्हाला. हेच त्यांच्याही कार्यकर्त्यांना कळत असतं. जे ते राहिले नाहीत, ते बाहेर पडले, त्यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केलेला आहे, ते JDU बरोबर आता नाहीत. पण विचार करा, आता समंजसपणा बघा कशाला म्हणतात. JDU जेव्हा निकाल लागले या निवडणुकीचे आणि जेव्हा लक्षात आलं की हे सगळं सरकार JDU म्हणजे दोन बाबू, एक चंद्राबाबू आणि दुसरे नितीश बाबू यांच्यावरती अवलंबून आहे, संजय राऊत म्हणाले नितीश कुमारांना आम्ही PM बनवायला तयार आहोत. आता इंडिया आघाडीला कोणी विचारलं का नाही, तुम्ही कशाला नितीश कुमारला पप्प्या घ्यायला जाताय? नितीश कुमार जो तुम्हाला म्हणतो, जो जाहीरपणे जे तुमच्या काय पाठीत खंजीर खुपसून यादवांच्या बिहारमध्ये भाजपकडे चाललेले, तुम्ही कशाला जाताय त्यांच्याकडे PM पद द्यायला आणि बाकीचं द्यायला? पण याला राजकीय आकलन म्हणतात. का? कारण त्यांच्यासमोर काय होतं, या घडीला NDAची सत्ता आणू न देणं, भाजपची सत्ता आणू न देणं, हे जर का उद्दिष्ट असेल तर बाकीच्या सगळ्या आपल्या अस्मिता, मी जसं म्हणालो ना नॅरेटिव्ह, दीर्घकालीन अल्पकालीन, दीर्घकालीनची गणितं वेगळी आहेत. तुम्ही तर हे म्हणता, मी कुमार केतकरांना विचारलं होतं की शिवसेना आणि काँग्रेस एकत्र कशी काय? त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं, जोपर्यंत शिवसेना आता भाजपच्या विरोधात आहे, जोपर्यंत आमचा किमान समान अजेंडा आहे सेक्युलर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा, आमचं बाकी शिवसेनेच्या अजेंड्याशी आमचं देणं घेणं नाही आणि शिवसेनेला आमच्या अजेंड्याशी देणं घेणं असाचं कारण नाही. आमचा कॉमन मिनिमम अजेंडा तेवढा पुरेसा आहे. हे राजकीय शहाणपण असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्यात तुम्ही म्हणताय त्याच्यात मला काहीच कॉम्प्लिकेटेड वाटत नाही. उद्या जर का आत्ता जे पक्ष सोडून गेले ते परत आले, त्यांनी परत घेतलं, उद्या शिवसेना इकडची तिकडे गेली, हे पण आहे. म्हणजे ह्याच्या सगळ्यांचं विश्लेषण मी काय एकटा करतोय अशा अनेकांनी विचार केलेला आहे. हे विसरायला नको की शिवसेना आजही म्हणते की हिंदुत्व हा आमचा DNA आहे. शिवसेना आजही म्हणते की बाबरीच्या वेळी आमची इन्व्हॉल्वमेंट होती वगैरे वगैरे सगळं. उद्या जर का हे दोन पक्ष एकत्र आले, भाजप आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मला आश्चर्य वाटणार नाही. कारण ते म्हणतील आम्ही नेहमीच म्हणतो की हिंदुत्व आमचा DNA आहे. काय चूक आहे त्यामध्ये? म्हणून म्हणालो दीर्घकालीन नॅरेटिव्ह लक्षात घ्या. दीर्घकालीन नॅरेटिव्ह, अल्पकालीन नॅरेटिव्ह, मध्यमकालीन नॅरेटिव्ह.
शिवसेनेचं दीर्घकालीन नॅरेटिव्ह काय आहे? ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा एकमेव दैनिक सामना. उद्या अशीच वेळ आली आणि इंडिया आघाडीत बेबनाव, हे मी तुम्हाला अर्थ सांगतोय आणि जोशी असल्यामुळे ज्योतिष, पण समजा उद्या अशीच वेळ आली तर जो किलकिला दरवाजा आहे ना महायुतीतला, जो शिवसेनेचा भाजपकडे जाण्याचा जो किलकिला दरवाजा आहे तो असा आहे की बघा अमुक मुद्द्यांवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आमचं जुळत नाहीये आणि आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि आमचा DNA तर एकच आहे, त्यामुळे आम्ही चाललो. उद्या मला जर का भविष्यामध्ये येत्या मॅक्झिमम 3 ते 5 वर्षामध्ये हीच शिवसेना, हेच उद्धव ठाकरे आणि हेच संजय राऊत, उद्या ह्याच नरेंद्र मोदी, हेच देवेंद्र फडणवीस आणि हेच भाजपचे नेते यांच्यासोबत एकत्र दिसले, मला काही वाटणार नाही. कारण हे राजकारण आहे. ते राजकारण भोळ्या भाबड्या होऊन जर का तुम्ही बघायला लागलं तर कसं चालेल? आणि ते तरी कसे राहू शकतात त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो ना. त्याची सत्ता पाहिजे ना तुमच्याकडे. तुमचे आजचे कार्यकर्ते, पुन्हा एकदा सांगतो, केंद्रेकरांचा शेतीचा विषय आणि मी जे सांगतो ना, तर ऑलमोस्ट बऱ्यापैकी समानता आहे. आत्ता आमचं कसं पाहिजे, केंद्रेकर मग अशी काय सांगत होते, भेंडी लावलेली आहे त्याच्यामध्ये तो विशिष्ट प्रकारचं काहीतरी कीटकनाशक लावायचं असतं आणि 1 महिना भेंडी काढायची नसते असं ते सांगत होते. तेच म्हणाले की आत्ताच जे शेतकरी असेल की ते आज फवारल्यानंतर उद्याच्या उद्या ते मार्केटला आणतात. हीच परिस्थिती राजकारणात पण आहे. आमचा नेता जर का आम्हाला सत्ता डिलिव्हर करत नसेल, ज्या सत्ता ती महामंडळाच्या, आयोगाच्या आणि अन्य कुठल्या ठिकाणच्या नियुक्त्यांच्या द्वारे असेल, त्याच्याने आम्हाला बेनिफिट सत्तेची झिरपत नसतील तर आम्ही का म्हणून तुमच्याबरोबर थांबू? एक काळ होता, काँग्रेसचा होता, शिवसेनेचा होता, सगळ्यांचा होता. शिवसेना सुद्धा एका पातळीनंतर राहू शकली नसती सत्तेच्या बाहेर, कारण ती सत्तेच्या नेतृत्वाची नाही. आज काळच असा आहे की पटकन आम्हाला डिलिव्हरी पाहिजे, इन्स्टंट. मॅगी पण इन्स्टंट पाहिजे, पॉलिटिकल करिअर पण इन्स्टंट पाहिजे. त्यामुळे ती मर्यादा आलेली आहे आणि त्याचं प्रेशर नेतृत्वावरती पण यायला लागलंय. महाराज साहेब, ते नेतृत्वावरती पण यायला लागले. तुमचे 10 चांगले असतील कार्यकर्ते, जीव देतील तुमच्यासाठी, आयुष्यभर राहतील, 10 राहतील, 50 राहतील, 100 राहतील. नंतरची फळी अशी असेल की जी बघणार, बाबा माझं याच्यात काय दिसतंय, माझं आयुष्य एवढं आहे, त्याच्या मला या अशा प्रकारच्या जायचं, बरं मला आजूबाजूच्या पक्षांमध्ये दिसतंय काय होताना दिसतंय ते. काही पक्षांमध्ये, भाजपमध्ये काही वरिष्ठ तर आम्ही खाजगीत बोलताना मी म्हणायचो, तुम्ही का नाही त्या पदांवरती गेलात, तुम्ही एवढं वर्ष राहिलं ते. बाकीच्या पक्षातले लोक जाताना दिसतात. हे प्रॅक्टिकॅलिटीज आहेत, त्याला काही पर्याय. म्हणजे तुमच्या प्रश्नाला उत्तर देतोय मी. याचं आकलन कार्यकर्त्यांना असतं, पण हे दुधारी तलवार आहे. जसं ते आकलन तुम्ही काय करतायत या बाबतीत लक्षात ठेवू शकतात, तसं ते स्वतःची उडी मारताना तुमच्याकडनं ती अपेक्षा बाळगतात. उद्या तेही उडी मारू शकतात. त्यामुळे तुमचा अख्खाचा ब्लॉक जो मधल्या काळात तुमच्याकडे होता, उद्या तो अख्खेची अख्खी तुमचं युनिट, शाखा किंवा ते शहर तालुकाध्यक्ष आणि बाकीचं अख्खं युनिट हे दुसऱ्या पक्षात जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला ते तसं बघावं लागतं. त्याच्यात चूक काही नाही आहे, ते पॉलिटिक्स म्हणून तर ते पॉलिटिक्स आहे. महाराजांच्या काळात जे महाराजांबरोबर राहिले त्यांनी मराठा साम्राज्य बघितलं, मुघलांच्या बरोबर राहिले, ते अस्तंगत पावले. आज आपल्याला तेव्हाच्या सरदार घराण्याची इतिहास तज्ज्ञ सोडता आपल्याला घराणी पण सांगता येणार नाही की महाराजांच्या समोर किती घराणी उभी होती, की ज्यांच्यामध्ये टेक्निकली, टेक्निकली इतकी ताकद होती की जे स्वतः सुद्धा बंड करू शकले असते. म्हणून तर महाराज एकमेव द्वितीय का ठरतात, कारण ते महाराजांपेक्षाही ताकद असलेली नव्हते. महाराजांना दक्षिणेची, अख्खी दख्खनची सुभेदारी देण्याचा ऑप्शन दिला होता मुघलांनी. दक्षिणची म्हणजे महाराजांचं जेवढं स्वराज्य नव्हतं तेवढी अख्खी दक्षिणेची सुभेदारी मिळत होती, महाराजांनी ते टाळलं. म्हणून तर महाराज वेगळे आहेत. म्हणून तर आपण महाराज 350 400 वर्षानंतर आपण आठवतो, यासाठी आठवतो. तर या पॉलिटिक्समध्ये जो साथ देतो तो, ज्याला ते दिवस चांगले दिसतात. शिवसेना आल्यानंतर शिवसेनेच्या 95च्या सरकारमध्ये, आत्ताच्या सरकारमध्ये जे भाजपमध्ये राहिले त्यांना चांगले दिवस दिसले. बाकीचे सगळे असतील ते काही जण. मग पण त्याच वेळी काही अशी सुद्धा माणसं आहेत की जे, म्हणजे साम्राज्य जेव्हा वाढत जातं ना त्याला पर्याय नसतो. म्हणजे शिवाजी महाराज होते त्यावेळी कोणतं आपलं गोरिला वॉर होतं, काय म्हणतो तर मराठी शब्द, गनिमी कावा होता. पण मराठा साम्राज्य झाल्यानंतर मराठ्यांचा सामना हा मैदानी प्रदेशाची येणारच होता. तिथे कुठून तुम्ही गनिमी कावा करणार होता? तिथे स्ट्रॅटेजी चेंज होऊ शकते. मग तुम्ही मागून सैन्य पाठवा, कुमक राखीव ठेवा, इतरांशी, जाटांशी पण संबंध वाढवा, बुंदेल्यांशी पण वाढवा वगैरे. मग त्या गनिमी काव्याचं स्वरूप बदलेल. फिजिकल गनिमी कावा राहणार नाही जो महाराष्ट्रातला दऱ्याखोऱ्यांमधला असतो तो. आपल्याला बघावं लागेल. ते गनिमी कावे आहेत, ते काय करणार. एक माफी मागून प्रश्न विचारायचा होता सर्वांनी. कशाला मागताय? नाही, सगळे दुखावू नका कोणी, सर्वांनी, की जर आत्तापर्यंत तुम्ही एवढे 25 वर्ष घालवले, 25 वर्षात प्रत्येक राजकीय नेतृत्वाने मी महाराष्ट्रासाठी काहीतरी करणारे, महाराष्ट्रासाठी काय करणारे, त्याची फ्रेम बदलली. पण आम्हाला थेट छत्रपतींचं वंशज प्रमुख मिळाल्यामुळं त्या फ्रेममध्ये एक बहुजनांची फ्रेम किंवा एक नरेटिव्हची फ्रेम किंवा एक अशी आमच्या समोर ज्यावेळेस नेतृत्वाची ती फ्रेम तयार होती आणि ती फ्रेम घेत असताना आणि राजकीय पक्षाच्या माध्यमातून
समाजाचा चांगला करत जात असताना एक पत्रकार म्हणून अनेक नेते घडलेले तुम्ही पाहिलेत, अनेक मुख्यमंत्री घडलेले पाहिजेत. तर छत्रपती संभाजीराजेंना तुम्ही खूप जवळून पाहता, तो म्हणजे माझा कट्टा, त्यांनी दिलेलं उत्तर, आणि आता ते राजकीय पर्याय म्हणून घेऊन उभे राहिलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये संभाजी महाराजांनी कसं पुढे गेलं पाहिजे, किंवा बेधडकपणे काही डिसिजन घेण्याची जर सिच्युएशन आली तर एक तुम्ही मार्गदर्शक म्हणून आलाय आमच्यासमोर आणि आम्ही खाली बसलोय, मी आधीच माफी मागितलेली आहे, तर तुम्ही उत्तर काय द्याल की काय कशा पद्धतीने ते डेडिकेशन गेलं पाहिजे आणि इमेजच्या बाबतीत करायला पाहिजे? मला न बोललेल्या गोष्टी कळलेल्या आहेत खूप. तर ते आपल्याकडनं, कारण की राहिलाय 45 दिवसाचा कालावधी येणाऱ्या निवडणुकांना. मुद्दे नरेटिव्ह पण तुम्हीच सांगितले, पण थेट सांगितले नाही की हे नरेटिव्ह तुम्ही तयार केले आणि ते तुम्ही कॅच करा. ते तुमच्या बोलण्यांमध्ये आलं होतं अनेक महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या उभं राहिलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून. शेवटी त्याच्यासाठी परिश्रम, कष्ट महाराजांनी घेतलेले आहेत, समाजाचे ते भलू करू शकतात. तर तुम्ही उत्तर द्यावं. नाही ठराविक एक तर मी म्हणजे महाराज साहेब हे पक्षाचे अध्यक्ष आहेत, या कार्यक्रमाचे समारोप अध्यक्षांच्याकडनं होतं, त्यामुळे ते कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, म्हणजे लोकशाही प्रक्रियेमध्ये सुद्धा ते या कार्यक्रमाचं नियोजन त्यांच्याकडे आहे. त्यामुळे एक तर तो भाग आहे. दुसरी गोष्ट, इतकं सगळं स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगायची असेल तर मला घ्या ना स्वराज्य संघटनेमध्ये. नाही पण असो, तुम्ही म्हणताय त्याला मी पुन्हा अगदी थोडक्यात उत्तर देतो, सविस्तर कदाचित नाही सांगता येणार की काय केलं पाहिजे किंवा काय नाही. पुन्हा एकदा महाराजांच्या इतिहासाकडे, महाराजांचा इतिहास म्हणून का महत्त्वाचा आहे आपल्याला, तो तुम्हाला सगळ्या म्हणजे यशाची शिखरं पण आहेत छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये. आणि त्याचवेळी अतिशय मनाला डागण्यात येणारा असा, जेव्हा त्यांना मिर्झाराजे जयसिंगांबरोबर जेव्हा तहाच्या सगळ्या वाटाघाटी झाल्या त्यावेळी खूप माघार खूप घ्यावी लागली. नंतर ती मराठीने भरून काढली, नंतर काय साम्राज्यच झालं वगैरे. पण असे सगळ्या भागातून ते अप्स अँड डाऊन्समधून महाराज जातात. तर ज्यावेळी मोगलांशी जुळून घ्यायचं होतं आणि ती फ्रंट, कारण अनेक 5 शाह्यांबरोबर त्यांचा संघर्ष चालू होता, आणि मोगलांशी बोलताना म्हणजे औरंगजेबाला लिहिलेली पत्र जर का तुम्ही पाहिली त्यावेळी तुम्हाला दिसतं त्यांचं एक असतं रणनेतृत्व रणांगणातलं, आणि दुसरं असतं मुत्सद्देगिरीचं नेतृत्व. आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला वाटेल अरे महाराज तर अख्खे मुघलांच्या बरोबर लढणारे, शाहिस्ते खान आणि अफजल खानाचा कोथळा काढला, मग हे काय एकदम या पत्रामध्ये. कारण ते पत्र आर्जवी स्वरूपात आहे, पण ते आर्जवी स्वरूपात असताना, म्हणून तर प्रबोधनकार ठाकरे जेव्हा महाराजांना मुत्सद्दी म्हणून म्हणतात त्यावेळी ते खूप इंटरेस्टिंग आहे. ते यासाठी तुम्हाला म्हणाल तुम्ही की महाराजांनी म्हणजे काय कौतुक केलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं, तुम्ही महाराजांचं हे लक्षात घ्याल, त्यांनी ती फ्रंट सिक्युअर करून घेतली, स्वतःसाठी वेळ मिळवला, आणि त्याचवेळी त्यांची जी दीर्घकालीन उद्दिष्ट होती ती सुद्धा साध्य करून घेतली. मध्येच ते कन्फ्रंट करायचे, मध्येच एकदम शांत राहायचे, मध्येच कन्फ्रंट, मध्येच शांत. मग काही वेळा इतर शाळांशी जुळून घेतलं, एक दुसरी फ्रंट ओपन केली, दुसरी फ्रंट क्लोज केली, इतर शाळांवर आणखी कोणाचं तरी ओपन केली. असं करत कारण विचार करा, स्वराज्य एवढं, बाजूला 5 शाया, एक अख्खी मुघलशाही, त्यांच्याबरोबर जर का तोंड द्यायचं असेल तर दरवेळी मी तलवार घेऊन फक्त उतरतो. हिटलरने जी चूक केली, हिटलरने जर्मनीमध्ये पुन्हा म्हणजे आपल्याला म्हणजे पुन्हा शिवाजी महाराज जागतिक का ठरतात, विश्ववंद्य का ठरतात, हिटलरने पूर्वेकडची पण फ्रंट चालू ठेवली, खाली दक्षिणेकडची फ्रंट आफ्रिकेमध्ये चालू ठेवली, आणि पश्चिमेची तर होतीच त्याची, दोस्त राष्ट्रांची, अमेरिकेची, ब्रिटनची आणि फ्रान्सची तर होतीच. त्याशिवाय त्याला दुर्बुद्धी झाली रशियामध्ये घुसायची. थंडीमध्ये रशियात घुसणं म्हणजे जसं दसऱ्याच्या दिवशी मराठ्यांवरती आक्रमण करणं हा मूर्खच असू शकतो. म्हणजे ज्या दिवशी आमच्याकडे शस्त्राची पूजा होते त्या दिवशी जर का तुम्ही आमच्याकडे आलात, तर हिटलरने हिवाळ्यामध्ये रशियामध्ये आक्रमण, ते भोगायला लागले त्याला, त्याने सगळ्या फ्रंट्स ओपन करून टाकल्या. हेच हिटलरने एक रशियावरचं आक्रमण जर का ठेवलं असतं, रशियाला इन्व्हॉल्व केलं नसतं, आणि बाकीचं म्हणजे इथं एक साधारण फ्रान्स वगैरे जिंकून घेतल्यानंतर थोडा शांत बसला असता आहे तेवढं साम्राज्य घेऊन, आज कदाचित इतिहास वेगळा असता आणि आज हिटलर नायक ठरला असता कदाचित. त्याच्या बाकी त्या ॲट्रॉसिटी त्याच्या खूप आहेत, जून विरोधाच्या, त्याच्या काही समर्थन नाही आहे त्याचं, पण इतिहास म्हणून तुम्हाला मी सांगतो तर त्याला महाराजांना त्याची नीट जाणीव होती. आणि म्हणून महाराज हे अनेक ठिकाणी तुम्हाला त्या 5 शाह्यांवरून लढत असताना त्यांनी दक्षिण दिग्विजय केला, साम्राज्य एवढं सामान केलं, काही सोपी गोष्ट नव्हती. मग आता आपण तुमच्या उत्तराकडे येऊया. तर मग काय करायला पाहिजे असं तुम्ही विचारत होता. मी काय असं लगेच ABCD सांगू शकणार नाही काही गोष्टी, कारण त्या पॉलिटिकली सुद्धा खूप वेगळ्या असतात, निर्णय त्यांना त्यांच्या पातळीला करायचा आहे, मी त्या पातळीला जाऊन विचार नाही करू शकत. तर तिथे मी जसं म्हणालो तसं एक तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल आणि नेतृत्वावर विश्वास ठेवावा लागेल की हा माणूस जे करणार आहे ते आपल्या भल्यासाठी आणि संघटनेच्या भल्यासाठी करणार आहे. पूर्ण समर्पण, पूर्ण निष्ठा हे कोणत्याही राजकीय
मग तो धर्म असेल, ती संघटना असेल, तो राजकीय पक्ष असेल, नाही तर साम्राज्य असेल. एक छोटासा किस्सा सांगतो. ब्रिटिश का मोठे होते? ब्रिटिशांच्या एका अधिकाऱ्याने काहीतरी फार मोठं, जेव्हा ब्रिटिश साम्राज्य भारतात तयार व्हायचं होतं, काहीतरी फार मोठी गोष्ट केली. मला त्या अधिकाऱ्याचं नाव मी विसरलो. तर त्याला बंगालच्या नवाबाने विचारलं, तुला काय हवं? काही माग. त्याने काय मागावं? तो म्हणाला, मला तुमच्या या तुमचा तेव्हा पश्चिम बंगाल नव्हता, बंगालपर्यंत होता, आम्हाला इकडे तुमचं लायसन्स द्या, आम्हाला आमची वखार स्थापन करायची आहे, आम्हाला तुमचं तेवढं लायसन्स द्या. त्यांनी काहीतरी एका युद्धात नवाबाची मदत केली होती, त्याच्यामुळे नवाब खुश झाला आणि त्याने त्या अधिकाऱ्याला विचारलं, तुला काय पाहिजे? तुम्हाला मला इकडे वखार स्थापन करायचं सुरुवात द्या. ती सुरुवात होती ब्रिटिश साम्राज्याची. तिथे बंगालमध्ये पहिली त्यांची रुजवात झाली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सगळी कूटनीती करून भारतभरामध्ये स्वतःचं साम्राज्य पसरलं. ही निष्ठा त्या माणसाला स्वतःसाठी मागवून घेता आलं असतं काहीतरी, आणि तो श्रीमंत झाला असता. त्याच्या डोक्यात राणीचं राज्य होतं, म्हणजे तेव्हा ब्रिटिश राणी होती, त्याला ब्रिटिश साम्राज्य महत्त्वाचं होतं. ही निष्ठा असते. ही निष्ठा आपण ठेवणार नसू आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी उड्या मारणार असू तर काय होतं त्याचं आपण गेल्या काही काळामध्ये बघतोय. पक्ष संघटनांचं काय होतंय ते. त्यामुळे एकतर निष्ठा पाहिजे तुम्हाला, आपला नेता काय निर्णय घेतोय ते, त्याच्याबद्दलची एक विशिष्ट परिस्थिती लक्षात आली पाहिजे. जशी मी महाराजांची सांगितली की मोगलांना औरंगजेबाला पत्र लिहिताना थोडी भाषा मवाळ केली म्हणून महाराज मवाळ ठरत नाही, ती मुत्सद्दीगिरी ठरते, कारण दीर्घकालीन उद्दिष्ट आहेत. त्यामुळे तुम्हाला ते लक्षात घ्यावं लागेल. तिसरी गोष्ट, आत्ताचा काळ इतका डायनॅमिक झालेला आहे की इतर वेळी ज्या प्रोसेसेस 10, 15, 20 वर्षात घडत होत्या त्या आता वेगानं थोड्या भागात व्हायला लागलेल्या आहेत. एक छोटंसं आंदोलन आणि त्या आंदोलनाच्या बाबतीत झालेली एक विशिष्ट घडामोड एका आंदोलनाला आणि एका माणसाला कोणत्या स्तरापर्यंत नेऊन बघायला मिळते हे आपण गेल्या वर्षभरात बघितलेलं आहे. अशा काळामध्ये वावर करत असताना सगळ्यांची कसोटी लागणार आहे. तुमची आधीचे सगळे टेम्पलेट तुटून पडलेले आहेत. राजकारण कसं करावं, संघटना कशी वाढवावी. आज मला सांगा, जरांगे पाटलांची संघटना जी आज ज्या प्रकारे उदयास आलं, मी टेक्निकली विचार करतो, जरांगे पाटलांना मला अनेकदा भेटायची संधी मिळालेली आहे. काय टेन्शन असेल त्या माणसासमोर? एवढा प्रचंड समाज ज्याच्या स्वतः सगळ्या मागण्यांचं आपल्यावरती आज इमोशनल प्रेशर आहे, त्या माणसाच्या प्रत्येक कृतीकडे सारखं स्कॅनर कडून बघितलं जातं. हा माणूस काय बघतोय, काय नाही वागत आहे, असं बोलतोय का तसं बोलतोय, आणि त्याचवेळी त्याला एव्हर चेंजिंग डायनामिक्समधून निर्णय घ्यायचा आहे. हे तुम्ही विचार करू शकता. आज तुमच्याकडे किमान आज थिंक टँक वगैरे तरी आहेत. इथे असं आहे की या दोन माणसांना जरा थोडीशी मुभा द्यावी, त्यांनी काही वेगळा निर्णय घेतला की पुन्हा बोट ठेवायला लोक तयार. यामध्ये तुम्हाला निष्ठा पाहिजे की आपला जो कोणी नाही, मग ते जरांगे पाटील असतील, मग ते आणखी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे असतील, राष्ट्रवादीचे शरद पवार असतील, तुम्हाला माहीत पाहिजे की या माणसाची आत्ताची कृती काय आहे, त्याचा भविष्यातला परिणाम काय, तो अशी कृती का करू पाहतोय, का थांबलेला आहे, का पुढे जातोय. या सगळ्याच्या पलीकडे तुम्हाला जावं लागेल. तशा ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतील, कारण आपण लोकशाहीमध्ये आहोत. आपण 350 वर्षापूर्वी नाही आहोत, आणि 350 वर्षापूर्वी सुद्धा एवढी फ्रीडम नव्हतं. म्हणजे राजेशाहीवाल्यांना सगळ्यांना तलवार काढली की मिळत होतं अशातला भाग नाही. ॲडजस्टमेंट्स तिथेही होत्या. त्यांना तर म्हणजे नातलगांपासून स्वकीयांपासून सगळ्यांपर्यंत त्यांना सारख्या अडचणी फेस कराव्या लागल्या. इथं आपल्याकडे आणखी वेगळी परिस्थिती. अशा काळात आपल्याला पुढे जायचं आहे, त्यामुळे ते आपल्याला करावं लागेल. तुमचा जो मनातला मेन प्रश्न आहे तो मला माहिती आहे काय आहे, तेही निर्णय घ्यावा लागला तर तो घ्यावा लागेल, जे मी कपिल पाटलांना उत्तर दिलं होतं. आणि त्याच्यात चूक नाही. जसं त्या लोकांचं एक दीर्घकालीन उद्दिष्ट पुढच्या 100 ते 1000 वर्षासाठीचं आहे, त्याचप्रमाणे तुमचीही उद्दिष्ट आहेत. त्यामध्ये तुम्हाला आधेमध्ये एकमेकांसोबत जावं लागेल, त्याला पर्याय नाही. त्यामुळे कपिल पाटलांना मी काय म्हणालो होतो की मी तुमच्या बरोबर आहे, मला माहिती आहे तुमच्या मर्यादा काय आहेत, पण मला माहिती आहे तुम्ही चांगले आहात, तुमचा विचार चांगला आहे, मी तुमच्या बरोबर आहे, किंवा माझ्या तुम्हाला शुभेच्छा. अशा माझ्या सगळ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. महाराज साहेब बोलतात. बोला. आमची अशी भूमिका आहे की स्वराज्य आम्ही तिथे घेऊन चाललो, तर कशा पद्धतीत घेऊन जाऊ. आणि सध्याचं जे मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील आहे, बोला, प्रश्न पूर्ण करा, मी सांगतो तुम्हाला. पाटील आणि बाकीचं आहे, कारण सध्याचं वातावरण राजकीय बदल आल्यामुळे आम्हाला स्वराज्य तिथं वाढवायचं, तर कशा पद्धतीत वाढवता. मी मगाशी जे तुम्हाला सगळं सांगत होतो ना, त्याच्यात हे सगळे मुद्दे आहेत. हे मला माहिती आहेत, हे असे मुद्दे आहेत. ते मी जसं म्हणालो तसं काही वेळेला तुम्हाला त्या प्रवाहासोबत असावं लागेल. मी मगाशी काय म्हणालो, महापूर असताना तुम्ही वृक्षासारखे राहिला तर तुम्ही तुटून पडाल. त्याची तुटून राहायची गरजही नाही, कारण महापुराची समजा तिथे गरज असेल, नदीची गरज असेल तर तिकडे नदी तशी वाहील. तुम्हाला त्यावेळी सोबत जावं लागेल.
किमान समान कार्यक्रम हा आजच्या काळाचा मंत्र आहे. त्या बाबतीत तुम्हाला त्यांच्यासोबत जावं लागेल. जिथे सोबत आहे तिथे शक्य आहे. जिथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल काम करणं शक्य आहे तिकडे इंडिव्हिज्युअल काम आहे. दरवेळी काउंटर करायची गरज नाही. आणि सगळ्याच गोष्टी सगळ्याच एका माणसाने केल्या पाहिजेत अशातलाही भाग नाही आहे. शक्य तिथे सोबत, शक्य तिकडे सहकार्य, जिथे शक्य नाही तिकडे व्यक्तिगत काम आणि त्याद्वारे जनतेमध्ये सारखं जात राहणं. मी म्हणून म्हणालो, तुम्ही जर का तुमचा टाइम स्पॅन 1 वर्षाचा मानला ना तर तुम्हाला म्हणेल हे काय, इकडे भाजप पण एकत्र आलेले आहेत, इकडे बघा देशमुखांचं असं चाललेलं आहे, जरांगे पाटलांची एवढी ताकद आहे, आमचं स्वराज्य एवढंच आहे, आम्ही कुठून करायचं. सुरुवात तर करा. शिवबा संघटनेला माहीत होतं का 5 वर्षापूर्वीच्या जरांगे पाटलांना तरी माहीत होतं का की जरांगे पाटील स्वतः 2020-21 मध्ये काय असतील. मी त्यांचा ज्यावेळी आता माझं जालन्यामध्ये मी 2-4 वेळा जाऊन आलो, अनेक संघटना त्यांच्या बाजूला आहेत की ज्या जरांगे पाटलांबरोबर काम करतात. ती माणसं छोट्या छोट्या संघटना आहेत त्यांच्या. जरांगे पाटलांनी त्या सगळ्यांबरोबर काम केलं. तळागाळातून वर आलेला कार्यकर्ता आहे. आज तुम्हाला त्यांचं नेतृत्व दिसते पण त्यांनी जे वाहनं झिजवलेले आहेत त्या लोकांना माहीत नाहीत. तुम्हाला आत्ताच जर का तुम्ही 1 वर्षाचा स्पॅन ठेवला ना दादा तर तुम्हाला सगळं वाटेल अरे बापरे केवढी अडचण आहे. तुम्ही जर का लढत राहिला तर कधीतरी तो कॅटॅस्ट्रॉफिक इव्हेंट घडतो. पुन्हा एकदा मला ते पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध. पहिलं महायुद्ध हे 2 राष्ट्र नव्हती एकमेकांना लढली. तो फर्डिनांड नावाचा राजपुत्र होता, त्याच्यावर गोळीबार झाला, तो मेल्यामुळे सगळे राज्य आले आणि त्याच्यामध्ये तो सगळा काला झाला. रशियाचा मी तुम्हाला दुसऱ्या महायुद्धाचं सांगितलं. महाराजांच्या आयुष्यातल्या अशा अनेक घटना तुम्हाला सांगता येतील. तुम्हाला तुमचा काळ येण्यासाठी मातीत पाय रोवून करत राहावं लागतं काम. आणि सुदैवाने तुम्हाला असं आहे, तुम्हाला लेव्हरेज हा मिळालेला आहे की तुमचा नेता कोणीतरी अजूनही प्रस्थापित होणारा नाही. तुम्हाला सुदैवाने एवढी मोठी लिगसी असणारे नेते मिळालेले. ते नशीब आहे, चांगली गोष्ट आहे. आता उदाहरणार्थ रविकांत तुपकर सध्या इंडिपेंडंट राजकारणी म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. आता त्यांना तुलनेनं संघर्ष जास्त असणार आहे. त्यांची संघटना बनेल, ते आणखी पुढे जातील. संघटना कुठली? मूळ शरद जोशी, त्याच्यातून बाहेर पडले सदाभाऊ खोत आणि शेट्टींच्या पुढे आता आणखी पुढचे तर होत राहणार. ते तुमच्या सुदैवाने तुम्हाला एवढ्या गोष्टी बघायची गरज नाही. तुम्हाला एक नेतृत्व मिळालेलं आहे. त्या नेतृत्वाकडे त्यांची एक दृष्टिकोन आहे, त्यांचं चांगलं पॉलिटिकल कनेक्ट आहे. आज बाकीच्या नेत्यांचा पहिला फोन उचलला जाईल की नाही मला माहिती नाही, पण मला खात्री आहे की महाराजांचा फोन आला तर मोदींकडे पण पहिल्यांदा घेतला जात असेल. मग आता ते मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही ॲडप्ट काय करून घेऊन जाऊ शकता आणि त्यासाठी तुम्ही किती दम धरता. लक्षात घ्या, हा शब्द फार महत्त्वाचा आहे. तुमचा दम सुटत असेल ना तर तुमचं राजकारण सुद्धा पुढे जाणार नाही. एक लक्षात घ्या, अशा स्टार्टअप आणि एखादी नवी राजकीय संघटना याच्या बाबतीत एक मोठा बेनिफिट असा आहे, ती पहिल्यांदा लहान असते आणि लहान असताना त्यासोबत जे जोडले जातात ते भविष्यातल्या मोठ्या फायद्याचे मानकरी ठरतात. तुम्ही आत्ताच म्हणाला मला काय फायदा आणि तुम्ही बाकीच्या पक्षांमध्ये हा बघा कसा तालुकाध्यक्ष झाला किंवा याचा कसा मान मरातब आहे, याचा कसं महामंडळावर नियुक्ती झाली म्हणून आम्ही पण चाललो, सगळे एकाच पक्षाकडे चाललो. सध्या ज्या पक्षाकडे इन्कमिंग आम्ही पण तिकडे जातो. जा तिकडे तुम्ही. पण लक्षात घ्या, औरंगजेबाचा एक सरदार व्हायचा की छत्रपती शिवरायांच्या मधला एक मोठा सरदार व्हायचा, हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. नाही, प्रथमतः मी प्रसन्न जोशींचं मनापासून आभार व्यक्त करतो स्वराज्याच्या माध्यमातून की आपण वेळ काढून आपण आलात आणि खऱ्या अर्थाने नॅरेटिव्ह काय आणि नॅरेटिव्हच्या माध्यमातून पॉझिटिव्ह काय होऊ शकते, नकारात्मक काय होऊ शकते आणि आम्हालासुद्धा तुम्ही विचार करण्याची एक वेळ आणलेली आहे की तुमचं नॅरेटिव्ह हे पुढं कसं असावं. लॉंग टर्म नॅरेटिव्ह, शॉर्ट टर्म नॅरेटिव्ह आणि मिड टर्म नॅरेटिव्हसुद्धा. पण हे नॅरेटिव्ह सेट करत असताना त्याच्या मागं कष्ट करावं लागते, ही त्यातली पॉझिटिव्ह लाईन तुम्ही दिलेली आहे. धनंजय जाधवनी आपल्याला प्रश्न विचारला, त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न होता. बहुतेक माझ्याबरोबर सहवासात राहून तो त्यांना मला विचारता येत नव्हता म्हणून त्यांनी तुम्हाला प्रश्न तो विचारला. पण त्याचं उत्तर तुम्ही दिलं त्यांना ते लक्षात नाही आलं. मगाशी हे म्हणजे प्रश्न विचारायच्या अगोदरच तुम्ही उत्तर दिलं होतं. तो उत्तरच हेच आहे की कुठलंही नरेटिव्ह करत असताना तुमचा मूळ बेस हा तुम्हाला माहीत पाहिजे आणि मूळ बेस करत असताना तुमचं फोकस, तुमचं विजन आणि तुमचं एंड गोल काय हे जर तुम्हाला जर माहीत असेल तर ह्या प्रश्नाच्या उच्चाराची सुद्धा गरज पडणार नाही असं मला वाटते. तर आणि सगळ्यात तिसरा महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यासाठी मी माईक घेतला आणि धनंजयनी मला विचारलं की प्रसन्न जोशींना आपण बोलू का आपल्या या सगळ्या डिस्कशन. मला निश्चित बोलवायला पाहिलं त्यांना, कारण का मी माझा कट्ट्याला ज्यावेळी गेलो होतो मला वाटतं की मी धाराशिवला होतो. धाराशिववरनं प्रवास करत मी कसं तरी मुंबईला पोचलोच त्यावेळी आपल्या माझा कट्ट्याला
आणि माझा कट्ट्याला मी जरा प्रेशरमध्ये होतो की अनेक मोठे मोठे तिथं नेते येतात आणि जरासा आपण सुद्धा काय प्रश्न विचारले जातील त्याच्यावर जरा आपण अभ्यास करू. पण गाडीत सुद्धा आम्ही धनंजय आम्ही सगळे जरा तुम्हीच प्रश्न विचारा म्हटलं मला की त्याच्या ह्याच्याने मी जरा माझी मानसिक तयारी करतो आणि आमचे प्रश्न उत्तर झाले नाही, पण प्रश्न तर निश्चित माझ्या पुढं वेगवेगळ्या या सगळ्या मंडळींनी मला गाडीत विचारले. असे प्रश्न येऊ शकतात. पण मला तुमच्यात एक वैशिष्ट्य जे दिसतं मला तिथं की तुम्ही मला असे अवघड काही प्रश्न विचारले नाहीत, तुम्ही फार सोपे प्रश्न विचारले. म्हणजे घराच्या संबंधित असतील किंबहुना माझे व्यक्तिगत संबंधित असतील, पण तेच प्रश्न अवघड होते मला. म्हणजे अवघड प्रश्न मी अपेक्षा करतो जे येणार होते तुमच्याकडून काय बाकीच्या ते आले नाहीत. पण प्रसन्न जोशींनी जो मला प्रश्न विचारला फार सोपा प्रश्न विचारला आणि त्या सोप्या प्रश्नाचं उत्तर देणं मला अवघड ठरलं. हे मला तुम्हाला सांगायचं की तुमची ती कॅपॅसिटी, तुमची ती प्रश्न विचारायची जी ती क्वालिटी होती किंवा पद्धत होती ते खरोखरच म्हणजे वाखाणण्यासारखी आहे. म्हणजे काय त्याबद्दल काय दुमत नाही. पण तुमचा मला एक पॉईंट त्यातला आवडला. अनेक प्रश्न विचारल्यामुळे तुम्ही मगाशी जी सुरुवात केली तो प्रश्न होता की छत्रपती मुख्यमंत्री का होऊ शकत नाही हा प्रश्न केला. पण त्यात एक जर दिसलं की तुम्हाला वाटलं की संभाजीराजांच्या मध्ये ठीक आहे मुख्यमंत्री हा विषय वेगळा असतात, पण ते त्यांच्यात एक नेतृत्व गुण करण्याची एक कॅपॅसिटी ही आहे असं तुम्ही त्यावेळी घातल्यामुळे त्याच्यामुळे मला वाटतं स्वराज्य आणि जोरात कापायला लागलेलं आहे. नाही नक्की केलं पाहिजे ते. आणि म्हणजे मला हा आश्चर्य पहिल्यापासून होता आणि त्यावेळी मला ती संधी मिळाली की महाराष्ट्रामध्ये महाराजांचं नाव घेऊन एवढ्या पक्ष संघटना मोठ्या झाल्या आणि चांगल्या प्रकारे मोठ्या झाल्या, काही त्याच्यात वाईट नाही आहे. पण ज्यांच्याकडे महाराजांचं नाव नुसतं नाव नाही आहे तर थेट मी जसं म्हणालो तसं आपल्या जमिनीच्या भाषेत आपण सातवारा म्हणतो, DNA पासून सगळ्या बाबतीत ज्यांचं अस्सल वारसच आहे ते मात्र कडेकडेने का राहत आहेत, त्यांनीच का येऊ नये. आत्ताच्या काळात त्या काळामध्ये छत्रपती पद होतं, राजेशाही होती. आज लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री असतो. मुख्यमंत्री जेव्हा आपण मुख्यमंत्री पदाची आज बाळगू तेव्हा कुठेतरी जाऊन पक्ष तेवढा मोठा होईल ना. तेवढं मोठं 400 पारचा ठेवलं की 250 पर्यंत तर येतील जागा. सो माझ्या स्वराज्य संघटनेला आणि पक्षाला सुद्धा शुभेच्छा. आणि एक मात्र मी नक्की सांगेन, आमची संघटना आहे, आम्ही फक्त स्थानिक काय सामाजिक हे करतो, आम्ही राजकारण करतो, सत्ता मिळवायचं हे आमचं स्पष्ट उद्दिष्ट आहे. या स्पष्ट उद्दिष्टासह काम ठेवा. नाही तर अनेकदा होतं असं की पायात शिस्त डोक्यात गोंधळ अशी परिस्थिती स्वतःची करून घेऊ नका. डोकं आणि पाया ह्याच्यामध्ये जुळणी कायम ठेवा आणि तुम्हाला शुभेच्छा. नेतृत्वावर विश्वास ठेवा, सदोदित काम करत ठेवा. सततम नावाचा एक शब्द आहे संस्कृतमधला. सतत एकच गोष्ट करत ठेवली तर पाण्याचा थेंबसुद्धा दगडाला फोडतो. तर ते तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे. आणि धन्यवाद, सर्वांना शुभेच्छा. आणि ओके बोला. मागणी केली होती. त्यातून भारतीय इतिहासकारांनी काय केलं की छत्रपती संभाजी महाराज हे व्यसनी होते, अशी जी नेरेटिव्ह पसरली ती नेरेटिव्ह आमच्या मराठी तरुणावर एवढी पसरली होती की जेव्हा प्राध्यापक शिवाजी सावंतांनी छावा कादंबरी काढली प्रसिद्ध झाली तेव्हा आम्हाला खरे संभाजी महाराज कळू शकले. हे नेरेटिव्हचं मला एक उदाहरण द्यायचं होतं तुम्हाला. हो बरोबर. तुम्ही बाकी इतिहासात बिंबवणं, पण संभाजी महाराजांबद्दल जी नेरेटिव्ह इतिहासामध्ये होती मी तेव्हाच कळत म्हणजे वाचण्यात येत होतं की संभाजी राजे हे व्यसनी होते, असे होते तसे होते. ते केवळ एका इंग्रजी पत्रकाराने त्यांनी मागवली ती दारू ही तोडण्यासाठी. आणि भारतीय इतिहासकारांनी काय लिहिलं की राजे व्यसनी अशी जी निर्मिती त्यावेळेस संभाजी. आणि जेव्हा शिवाय सावंत सरांनी कादंबरी छावा ही प्रसिद्ध केली तेव्हा राजे किती महान होते. वयाच्या 14 वर्षी 2-3 ग्रंथाचं हे केलं होतं, लिखाण केलं होतं. जवळजवळ 7 ते 8 भाषा त्यांना अवगत होत्या, इंग्रजी भाषा अवगत होत्या. हे तेव्हा कळलं आम्हाला की जेव्हा शिवाजी सावंतांनी छावा कादंबरी छापली म्हणजे प्रसिद्धीस आली तेव्हा आम्हाला कळलं. म्हणजे नेरेटिव्हचं मला त्यावेळेस उदाहरण तुम्हाला सांगायचं होतं. हेच मी फक्त एवढं. हो मला मान्य. मी मगाशी सुरुवातीला म्हणालो तसं संभाजी महाराजांनी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिला. ते स्वतः उत्तम कवी होते, संस्कृतमधले कवी होते. म्हणजे नुसते कवी नाही, संस्कृतमधले ते कवी होते. त्यांचं ती जर का ग्रंथसंपदा भांडारकर इन्स्टिट्यूटने त्याची सुधारित आवृत्ती काढलेली आहे मराठीमध्ये, ज्याच्यामध्ये मराठी ट्रान्सलेशन आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता.
आणि शिवाजी सावंत कादंबरीकार आहेत, पण ऐतिहासिकदृष्ट्या वासी बेंद्रे असतील, शांता गोखले असतील, त्यांनी ऐतिहासिक स्वरूपात पहिली कामं त्यांच्यावरती झाली आणि त्यानंतर अनेक इतिहासकारांनी संभाजी महाराजांचं सगळ्या प्रकारचं क्षेत्रातलं त्यांचं कर्तृत्व मांडायचा प्रयत्न झाला. आणि मी जसं म्हणालो तसं की थोडंसं लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगायचं झालं तर थोरल्या छत्रपतींच्या पुढे 2 पावलं जाणारे छत्रपती म्हणजे संभाजी महाराज. अजय योद्धा राहिलेले संभाजी महाराज, त्यांना आयुष्य आणखी मोठं मिळालं असतं तर मराठा साम्राज्याचं चित्र तेव्हाच भारत सगळा मराठा मॅपच्या खाली आला असता, म्हणजे झेंड्याखाली आला असता. पण अगेन मी जसं म्हणालो तसं की मी त्यांचं उदाहरण का दिलं होतं, एक नॅरेटिव्ह आयुष्यात तुम्ही त्यांच्यानंतर सुद्धा जे नॅरेटिव्ह राहिलं त्याच्याशी सुद्धा त्यांचा संघर्ष करावा लागला. आयुष्यात तर करावा लागलाच, पण नंतर नॅरेटिव्हशी संघर्ष करावा लागला जो त्यांच्या हयातीपेक्षा जास्त काळ टिकला, 350 वर्ष. त्या निमित्तानं सांगायचा मुद्दा की आपल्याला किती लढाया कराव्या लागतात, आपल्याला याही नॅरेटिव्हशी लढाई करावी लागली. पण आता तो मुद्दा संपलेला आहे, आता आपल्याला कल्पना आहे. आणि आता आज संभाजी महाराज हे आपले सगळ्यांचे आराध्य आहेत. तुळापूरला त्यांचं एवढं छान मोठा कार्यक्रम सुद्धा तिकडे होतो आणि समाधीस्थळ सुद्धा विकसित होत आहे. येस, बोला. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी असो किंवा विरोधक असू या सगळ्यांच्याबद्दल सामान्य जनतेबद्दल प्रचंड निगेटिव्हची भावना तयार झाली आहे, हे कोणालाच नको. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत पर्याय स्वराज्य दिसतो. तर सुसंस्कृत पर्याय स्वराज्य हा महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेत येण्यासाठी नेरेटिव्ह तयार करण्यासाठी मी कुठली भूमिका बजावू शकतो, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की मी सामान्य कार्यकर्ता आहे, मलाही राजकारणात येऊन पुढे नेता व्हायचा किंवा समाजाची सेवा करायची, तर माझ्याकडे पैसा नाही आहे. तर मी स्वराज्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला असतो, महाराष्ट्रांना प्रत्येक कार्यक्रमात स्वराज्याचा असतो आणि मला पण एक नेता व्हायचा आहे. तर तो माझा एक नेता होण्यासाठी जो नेरेटिव्ह तयार करायला पाहिजे, त्यासाठी लागणारे कष्ट घेण्याची तयारी आहे, तर तो मी नेरेटिव्ह कसा तयार. आताच एका अर्थानं चांगला प्रश्न. मी सुरुवातीला म्हणालो तसं नॅरेटिव्ह हे तुलनेनं दुय्यम आहे, कष्ट पहिले आहेत. नॅरेटिव्ह करून कष्ट नाही होणार, कष्ट करून त्यानंतर त्याच्यावरती जी सजावट आहे, मखर आहे, ती असू शकते. त्यामुळे समजा तुमच्या पुरता जर का उत्तर द्यायचं झालं तर तुम्ही समजा उद्या महाराजांच्या वाढदिवसाला टाक पोस्ट, आणखी काय केलं कार्यक्रम, महाराजांच्या आंदोलनाला शुभेच्छा टाक पोस्ट केलं, ट्विट फेसबुक पोस्ट केली, व्हिडिओ टाकला, त्याने काही होणार नाही. तुम्हाला तिथे आता समजा तुम्ही ज्या भागात राहता त्या भागामध्ये तुम्ही माणसं किती जोडली, किती मतदान तुम्ही प्रभावित करू शकता, तिकडे कोणत्या प्रकारची कामं केली, कोणती आंदोलनं हातात घेतली, वर्षभरात तुमच्या कामाचा काय त्याच्या ट्रॅक रेकॉर्ड दिसलेला आहे, या सगळ्यामधून आता त्याच्यासुद्धा अगदी ज्याला आपण पूर्ण रिअल पॉलिटिक्सच्या हिशोबाने बघितलं तर त्याच्यात न्यूसन्स पण व्हॅल्यू आली, म्हणजे त्याच्यात पॉझिटिव्ह कामं पण आली आणि इतर वेळी संघर्षाची पण कामं आली. या सगळ्यांचाच विचार करावा लागतो. या सगळ्यासह लिडरशिपकडे आपला प्रवास सुरू होतो आणि तो एक दीर्घ प्रवास आहे. मी म्हणून म्हणालो, तुम्ही म्हणाल 1 वर्षात काय झालं, 2 वर्षात काय झालं, 5 वर्षात काय झालं. शिवसेना आणि भाजपमध्ये विचार करा, ज्यावेळी 3 टर्म्स महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं, म्हणजे तेव्हा महाविकास आघाडी नव्हती, नुसती आघाडी होती. 1999ला जी सत्ता गेली महाराष्ट्रातली ती थेट 2014ला बदलली. देशातली सत्ता 2004ला गेली, ती 2014ला बदलली. या सगळ्या काळात ना विनोद तावडे दुसऱ्या पक्षात गेले, ना देवेंद्र फडणवीस दुसऱ्या पक्षात गेले, ना एकनाथ खडसे तर सगळ्यात शेवटी गेले, ते सुद्धा वेगळ्या कारणांमुळे. पण एकनाथ खडसेंनी सुद्धा तेव्हा बदललं नाही, ना पंकजा मुंडेंनी. म्हणजे ही सगळी मंडळी त्या पक्षाचा नीव का पत्थर बनके तिकडे राहिली. शिवसेनेमध्ये दिवाकर रावते वगैरे, मालाजी प्रमोद नवलकर, दिवाकर रावते पहिल्या फळीतले, त्यानंतरचे नेते, ते सगळे राहिले. इतकी वर्ष दिल्यानंतर त्यांनी सत्ता बघितली. जर का हे आपण करणार असू, एकतर तुमचं एकतर नशीब पण त्याच्यात महत्त्वाचं आहे, एकतर काहीतरी इव्हेंट्सच अशा घडतात की तुमच्यापर्यंत ते सत्तापद येऊ शकतं. जसं महाराष्ट्रामध्ये शिवाजीराव भोसले मुख्यमंत्री झाले, त्यांना स्वतःला अपेक्षा नव्हती, ते शिवाजीराव भोसले त्यावेळी मुख्यमंत्री झाले. देशाच्या पतीला देवेगौडा पंतप्रधान होतील, कोणाला स्वप्नात वाटलं नसेल, ते पंतप्रधान झाले, कारण राजकीय परिस्थिती तशी तयार झाली. पण ती होण्यासाठी सुद्धा तुम्ही सतत कार्यरत असलं पाहिजे. अनेकदा तुम्ही म्हणता तू एक्सपोज युअर सेल्फ टू चान्सेस. आपल्या बाबतीत असं काहीतरी घडावं. आता मी पत्रकार आहे, मी बाहेर पडलो तर मला कदाचित बातमी माझ्यापर्यंत चालत येईल, काहीतरी घडताना मला दिसेल. मला तुम्हाला सर आता विषय निघाला म्हणून सांगतो, मी माझा दौरा करत होतो आणि मी नागपूरमध्ये होतो, हॉटेलमध्ये सकाळी आरामात उशिरा उठलो होतो वगैरे, पेपर वाचला आणि त्यावेळी महाराष्ट्र शासनाची हाफ पेज ॲड होती आणि मराठ्यांना EWS आरक्षण देण्यात आलेले वगैरे, मिळालेल्या संधीचं सोनं करा आणि मोठ्या मनाने ते स्वीकारा, अशी ती जाहिरात होती, ज्याचा सरळ अर्थ निघत होता की EWS हेच फायनल आरक्षण असणार आहे आणि बाकीचं. कारण ही जाहिरात देण्याचं काही कारणच नव्हतं. त्यावेळी काही शाहू महाराजांची जयंती किंवा पुण्यतिथी नव्हती, त्यावेळी असा काही दिवस नव्हता. त्या जाहिरातीचा सटल अर्थ असा होता की तुम्ही आंदोलनापेक्षा तुम्ही आता शेवटचं आरक्षण मान्य करा. म्हणजे विचार करा, पेपर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात आले होते, जाहिरात सगळ्यांनी बघितली होती, पण त्याच्यातली बातमी मला कळली होती. पण ॲटलिस्ट आय एक्सपोज टू माय चान्सेस.
तुम्ही जर का म्हणालात की या आणि मला स्वतःला संधी द्या आणि मला पदं द्या, तर होणार नाही. स्वतःची ती ताकद सारखी दाखवत राहणं, तुम्ही सारखं बाहेर पडणं, पक्षाच्या कामी येणं, त्यानंतर तुमची दखल घेतली जाते आणि ती प्रोसेसचा पार्ट असतो. म्हणजे तुम्हाला एवढं नक्की सांगतो, म्हणजे आय कॅन इमॅजिन, म्हणजे संभाजी महाराज जरी कोल्हापूर मुंबईमध्ये असले तरी हमारे जासूस कायदे काय म्हणतात ना, कानून के हात लंबे होते, तसं त्यांचं एक नेटवर्क असणार की महाराष्ट्रात कोण काय काम करतंय. तो फीडबॅकची व्यवस्था प्रत्येक नेता करतोच आणि त्याला माहीत असतं की तो बच्चू कडू पण आलेले आहेत. नमस्कार. बच्चू कडूंचा आदर्श ठेवा. बच्चू कडूंनी त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रहारची ती सगळी शोले स्टाईल आंदोलनं केली नसती. त्या एवढा 10, 15, 20 वर्षांपासून आणि आजही ते आंदोलन करतात. मंत्री वगैरे असताना सुद्धा मंत्रालयात त्यांनी जे काही केलं होतं वातावरण टाईट, ते आपण बघितलेलं आहे. बच्चू कडूंचा आदर्श ठेवा. नेता संभाजी महाराज आणि कार्यकर्त्याचा आदर्श तुमचा बच्चू कडू. चला मी थांबतो, कारण आता पुढचं तुमचं सत्र आहे. मलाही मुंबईला जायचं आहे, त्यामुळे मी आभार मानतो तुमचे.